हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात। उद्याचा कालाच आहे ना। वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर आहे। मागच्यांनी ज्या परंपरा चालवल्या त्या परंपरा आम्ही सुद्धा चालवायच्यात। कण्या खाल्ल्या असतील, आंबाड्या खाल्ल्या असतील, घुगऱ्या खाल्ल्या असतील, पायी कीर्तन केली असतील, कपडे व्यवस्थित नसतील, खाण्यासाठी चांगलं नसेल, परिस्थिती नाजूक असेल, पण त्याही परिस्थितीत संप्रदायातल्या मर्मज्ञ बुजुर्ग लोकांनी परंपरा मोडल्या नाही। काल परवा आम्ही टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकांनी परंपरा मोडायच्या नाही। विठाला विठाला म्हणून प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर आहे। तो संत शिरोमणी नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात। हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित। भगवान, माझी तुमच्याकडे मागणी आहे, मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे। ठीक आहे। पुन्हा वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात राहण्यासाठी वास्तव्य तिथं ठिकाण पंढरपुरात पाहिजे। पुन्हा सदा संग हरिदासाचा। ठीक आहे नामदेवराय, माझ्या पायाची सेवा तुम्हाला देऊन टाकतो, वास्तव्य पंढरपुरात देतो, संतांची संगती देतो। मला असं वाटतं या तिन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी शरीर माणसाचं गरजेचं आहे। मानवी देह गरजेचा आहे, आणि मानवी देह आला की पंथ आला, जात आली, वर्ण वगैरे आले। नेमकं काय? नामदेवराय म्हणतात, देवा मला कसल्याही पंथाच्या जातीच्या विळख्यात घालू नकोस। जन्म हो का भलते याती, मला कोण्याही जातीत जन्माला घाल, मात्र मला हरिभक्त कर। मोठं होण्यासाठी आणि चांगलं होण्यासाठी जातीचा तीळ मात्र संबंध नाहीये। कारण या भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत। या परम पावन देशामध्ये प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, प्रत्येक जातीत नालायक माणसं आहेत, प्रत्येक जातीत बुजदिल माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत। म्हणून जातीचा काही संबंध नाही। वारकरी संप्रदायात तर मुळीच नाही। याता याती धर्म निर्णय तो आईसा वेदशास्त्री, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, वैष्णव चांभार धन्य त्याची माता। कुठलाही कुळ असू द्या, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, 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 त्याचे पायी माझे हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे
साध्वी जनाबाई नमूद करतात, हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पण तो कोण असला पाहिजे? तो वारकरी, पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे शिरी. कोण्याही जातीतला असो, वारकरी असेल, जनाबाई म्हणतात त्याचे पाय माझ्या डोक्यावर. काय जातीचा संबंध नाही, सगळ्या जातीत माणसं चांगले जन्माला आले. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नाविजान. काय ताकद! कबीर मोमिनाच्या कुळात, पानं ऐकणाऱ्याच्या कुळात कबीर जन्माला आले. पण त्या कबीराने भजन म्हणता म्हणता विणलेला कपडा विकल्याच्या नंतर हजारो बाऱ्या धुतला तरी त्याच्या धाग्यातून राम राम निघत होतं. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. मुसलमानानं इंडलेला सेला तो भजन म्हणत होता. आजही भजन म्हणणारे इतका तंबाखू खातेत आणि बसायला टाकलेली चांगली घोंगडी पुन्हा गरजा घोंगडी खाली टाकते. यायला चंद्रभागेत टाकून वरून जेसीबी घातली तरी उद्धार नाही, काय उद्धार नाही त्यांचा. काय करायचा जातीचा संबंध? आपल्या पोरापोरींचे लग्न लावण्यापुरती जात असावी, व्यवहारा करता जातीचा संबंध नाही. तुम्ही म्हणताल तुला मुसलमान लयच आवडतील का, असं इकून बोट घालतील काही काही माणसं. बोकाड का तुटत नाही बोट घालायला कोणाला. केळी कोण लावते? शेतकरी. बहुतांश शेतकरी कोण येतं? हिंदूचे माणसं. केळी कोण पिकवतंय? हिंदू. इकतेत कोण? सतारभाई, आन्सरभाई, चाऊसमिया हे इकतेत. चला काका, काल महाशिवरात्री झाली. महाशिवरात्रीला सगळ्यांनी उपवासाला केळी खाल्ल्या का नाही? एखाद्या केळीत आन्सरभाई निघला का? सतारभाई निघला का? काय घेणे आपल्याला त्या जातीशी? आपला धर्म उंच नेण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, बाकीच्या काशा काढायच्यात नाही. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या धर्मात लोक किती नालायक येतो, या नालायकांना दुरुस्त करायचं. हो, आणि आपला धर्म उंच न्यायचा. झाला मग तू कॅनल मध्ये उडी हाण तू का? अरे त्याला एवढ्या टन ऊस झालाय, त्यानं कुठली खतं घातली तू त्याच्यापेक्षा जास्त घाल आणि तुझा ॲव्हरेज वाढव. आपला धर्म वरी नेण्यासाठी आपण प्रयत्न करायचं, बाकीच्या काय नाही. नामदेवराय म्हणले देवा मला जातीच्या चौकटीत अडवू नको. आणि जी जी जातीच्या चौकटीत अडकली का ती शिवाराच्या बाहेर गेलीच नाही. जी जातीच्या चौकटीत अडकली भरत बुवा ती चौकटीच्या बाहेर गेलीच नाही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जातीच्या चौकटीत न अडकलेला राजा. म्हणून महासत्ता असणारा देश अमेरिका आणि जपान, त्या देशामध्ये त्या राजाचे पुतळे आहेत. तिथं उगवता सूर्य म्हणून त्या राजाला पदवी का? जातीच्या चौकटीत न अडकलेला राजा. सगळ्या जातींना आपलंसं घेऊन चालणारा राजा हा चौकटीत. जे जे चौकटीत अडकले का, मी अमक्या जातीचा महाराज आहे, बस तिथं चुली फुकीत विठाला विठाला. म्हणून जन्म हो का भलते याती, देवा मला कोण्याही जातीत जन्माला घाल, पण मात्र मला हरिभक्त कर. मला हरिभक्त, मला वारकरी कर. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. काय काय द्यावे पुढता पुढती? देवा तुमच्या पायाची सेवा द्या पुढता पुढती, पंढरपुरात जागा द्या पुढता पुढती, संतांची संगती द्या पुढता पुढती, हरिभक्ती द्या पुढता पुढती. याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला, मला वाटते वर्धापन दिनानिमित्त ना हा 3 दिवसीय नामस्मरण सोहळा, अन्नदान सोहळा आदरणीय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयामध्ये गोड अशी उंच भरारी ज्यांनी घेतली. सर्वत्र जिथं जिथं मोठी मोठी सप्ता, मोठा आणि लहान मी म्हणणार नाही, कारण सत्याला मोठा आणि लहान म्हणत असतील ते नालायक असतील. कारण एखाद्यानं पैशाच्या बळावर 10-5 एकरचा मंडप घातला असेल, तो ज्याचा त्याचा हे झाला. पण सप्त्यात 10 जरी माणसं असले, 2 असले, विना चालू असेल,
पहारा येण्याचा पहारा असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, तुमचं विष्णू सहस्रनाम असेल, गाथ्याचं भजन असेल, तर तो सप्ताच म्हणायचा असतो. त्याचा काही विषय नाही. एका माणसाला 14 दारूचे दुकानं, त्यानं सप्ता मोठा केला. सगळे महाराज म्हणले कायच मोठा सप्ता. अरे त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात हा, आणि त्याचं तुम्ही वर्णन करता. तुमची बायको मरण, बाहेरचं खावं लागन, सुंबळे आहोत. विठाला विठाला ह्या सप्त्याला मी निश्चित मोठं म्हणीनच. तुम्ही म्हणताल माऊलीनं बलिलं म्हणून का? अद्याप नाही, मुळीच नाही. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणालाच सोंबाळीत नाही. कारण पंढरपुरातल्या मालकांना असा बारीक सपाईप मला पैशाचा दिलाय म्हणून 4-2 हजार कोणी खिशात घातले म्हणजे एखाद्या हलकटाच्या मी आंड्रवेली धुणारा नाही. काही गरज नाही. बल्लं तर बल्लं, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. राग येऊ देऊ नका माऊली. हो, मी वास्तव वर्णन करणारा माणूस. वारकरी संप्रदायात एक चांगल्या प्रकारचं नाविन्य कमवून कमी वयामध्ये उंच गरुड झेप घेऊन माझ्या विटेवरच्या मालकाचं गोड असं सुंदरसं मंदिर आणि ज्यांच्यामुळं माणसं माणसं म्हणून जगतात अशा ज्ञानोबराय तुकोबरायचं अधिष्ठान हे सुंदरसं माऊली पठाडे तुम्ही केलेलं आहे. म्हणून तुमच्या या कार्याला गिरगावकराचा त्रिवार प्रणाम. विठाला विठाला. संप्रदायामध्ये सुंदरशी अशी तुम्ही वास्तू उभारली. याच्याकरता एका माणसानं सांगितलं आमचा 9 कोटीचा पोल्ट्री फार्म आहे. मॅन मग आम्हाला कशाला सांगायला, संन्याशाला लुगडं कशाला द्यायला, त्याला बायकोच नाही, लुगडं देतो कशाला. नाही म्हणले पैठणी घेऊन जा. त्यानं लग्नच नाही केलं, काय करायची संन्याशाला पैठणी. तू 6 कोटीचा पोल्ट्री फार्म, पण आम्हाला गरज नाही ना. उलटा तिथून आम्ही चालल्यावर आम्हाला वास आलाय. तोंडाला उपरणं काय कामाचं आहे का नाही. आपण ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातो, ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, त्या संप्रदायाचं नाव उंचावा असं दिव्य असं तेजस्वी मंदिर तुम्ही माऊली पठाडे केलंय. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला. आणि भरत बुवा ठराविक लोकांना जमते. एका बाईचा नवरा हप्त्याला 5,000चा किराणा आणत होता, पण तिला भजे तळता आलेत नाही. तिनं कवा बी बोंडत तळले. भज्यात आणि बोंडात फरक असतोय. तोंडात टाकल्या टाकल्या इगरते ते भजे, आणि कौरक चागळा मृदुंगाच्या गटावानी फुटतच नाहीत ते बोंड. तिला येतच नव्हतं ना. गन्नवरा श्रीमंत पण सुगरण नाही ना. तसं एखाद्यालाच देव सुगरणपणा देतोय, ते तुम्हाला द्यालाय. विठाला विठाला विठाला. मृदंगाचार्य भरत महाराज महाराष्ट्रातली बुलंद तोफ आहे, ते सुद्धा आहेत. माऊली महाराज कोटोळे असतील, या परिसरातले आमचे वकीलदास वकील साहेब संप्रदायातले, आमचे भूम परांड्यातले महाराज, आमचे आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध वारकरी संप्रदायातल्या परिसरातलं रत्न आमचे शर्मा बाबा, ते सुद्धा आहेत. आमच्या भागातले आमचे सोजे महाराज, महाराज नाव माहीत नाही, मार्कड महाराज आहेत, हरिभक्तीपरायण मार्कड महाराज, श्यामसुंदर महाराज ढवळे आणि बरीच महाराज मंडळी आहेत. एखाद्याचं नाव विसरलं माफ करा. हो, आप्पा महाराज आहेत. संक्रांतीच्या दिवशी भारीची साडी बायकोला घ्या, ते तुमचं नाव घेईलच, मॅच घ्यावा असं काही मान नाही. विठाला विठाला तुम्हाला सांगू का, मी नाव घेईन पण भाकरी देणार नाही. ती नाव बी घेतीन, जीव बी घाली. ती बायको नाव बी घेती संक्रांतीला आणि जीव बी घाली. ती मी नुसता नावच घेईन, तुम्हाला जेवायला बाहेर जावं लागेल. त्याच्यामुळं तिलाच भारीची साडी आणा. आमचे गायनातले सदानंद गुरुजी, जसा माणूस दिसायला तसाच गाला बी आहे. क्या बात. अगदी अगदी गोड. पण ते प्रमाणाचा बादशाह. हो, मला मराठवाड्यात फक्त 9 लोक सापडले. असे हजारो असतील, पण मा तोंड नसन पुरलं, त्याला मी काय करू. मला सापडे नसतील, आमचं नशीब फुटकं. मला 9 लोक सापडले. त्या 9 मध्ये एखादं उदाहरण सांगत असताना त्याला प्रमाण दिलं नाही असा एक महात्मा म्हणजे उत्तरेश्वर महाराज. असं ठासून प्रमाण ठासून.
माजलगाव तालुक्यामध्ये सुभाष महाराज होगे. मी काल 15,000 लोक आहेत नाव घेतलं त्यांचं. ते नव्हते तरी घेतलं. आजही ते इथं नाहीत. विठाला विठाला विठाला. सगळीच महाराज मंडळी तुळशीवाल्या ताई आदी करून सर्वांना मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन सर्वांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता मी माझ्या अभंगावर येतो. माऊली महाराज तुम्ही बसता का पुढं का उभंच राहता? बरं बसले असते हे तर चांगलं झालं असतं. हाय राहू द्याचं उभं. बर 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 बर. विठाला विठाला हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. मागणं हा साधूचा धर्म नाही. संप्रदायात मागणं हा धर्म नाही. या नियमामध्ये 100%ला 100% नापास. आतापर्यंत या नियमात पास असणारा माणूस मला महाराष्ट्रात एकही सापडलेला नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन. हो लोकांचं हिचकिनारे भेटले असे खूप पाहिले कुंटालानं. स्वतः कीर्तनात असं हिचकायचं की स्वतः तुकाराम महाराजाचा चुलताच. अरे खाला बसल्या 14 भाकरी हाणतू सुंबळ्या. हे तू या मेहुनीन केल्यात का? जिथं कीर्तन केलं तिथं बुक्का पण लावून घ्यायचा नाही. तू तर टप्पू बाजरीच्या भाकरी हाणायला जगभर आमटी हानी. तू पुन्हा चुरू चुरू पुन्हा शिपीची आमटी हाण तू. मला काय माहित नाही. मी बोर्ड पाहिला इथं. मला उतरेश्वर बुवानं सांगितलं इकडं शिपीची आमटी. मी म्हणलं नदीतल्या कुटीत का काय? पण ते म्हणले काय टाकतात मलाही माहित नाही. पण आज ती तुमच्याकडे प्रसिद्ध. कसा बसल बसू शकत नाही. स्वप्नी जयाचे अर्थ जोडे माते व्याभिचाराचे कोढे. साधूला पैशाचं स्वप्न पडलं की आईशी संसार केले इतकं पाप लागतंय. सांगा बरं कोण बसतो कंबर बांधणार आहे याच्यात? विठाला विठाला उगा आपलं खवडे काढायचे धंदे ठुले काय काय ना. आपण बसत नाही त्याच्यात. आम्ही जर याच्यात बसलो असतो तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या बाजूला आमचे मंदिर झाले असते. 500-500 एकरच्या प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या बापान पोरायला. त्याच्या पोरायला बाप माहित नाही कोण्या दिवशी मेला. ते आम्हाला विचारतात दादा कोण दिवशी मेले. 500 एकर जमीन बापान तू ह्या कमिली आणि तू आम्हाला विचारतो का बाबा कधी मेले. मारुतीच्या मंदिराला 5 एकर दिनं मीच घालतो त्या बापाचं श्राद्ध. आपण काया चौकटीत बसत नाहीत. आपण स्वार्थापोटी मेलत. जगाच्या कल्याणाकरता जीवन झिजवलं म्हणून यांचे मंदिर आहेत. बसतच नाहीत आपण चौकटीत. ज्यांचा अभंग घेतला ती चौकटीत आहेत. मागणं हा साधूचा धर्म नाही. मग इथं तर मागितलंय. साधू मागतच नाही आणि तेच संत मागतात ज्यांचं देवावर कर्ज आहे. देवावर ज्यांचं कर्ज आहे तीच माणसं देवाला मागतात. तुम्हाला एक सांगू का? वैकुंठातला मालक जर मृत्यू लोकात प्रसिद्ध केला असेल तर ते एकमेव ती फक्त संत आहेत. मोचिया भावे तुझा देव पाना. मोचिया भावे तुझा देव पाना. हे का विसरू ना राहिलासी राहिलासी. हे का विसरू ना राहिलासी. मोचिया भावे तुझा देव मृत्यू लोकात जर तुला देवपण आला असेल तर महाराज सांगतात आमच्यामुळं आलं. म्हणजे मायामुळं नाही बरं. हे काव्य ज्यांचं आहे त्यांच्यामुळं. महाराज म्हणले आमच्यामुळं तुला देवपण आहे. नाही तर कोणती खोळ पांघरून बसला होता वैकुंठात. काय त्या खोळीचं नाव? आता इथं कोण्या रूपात आहे आपल्याकडं? सगुण आणि निर्गुण 2 खोळी.
त्याच्यातली एक खोळ तिथं पांघरून बसलेला जगाचा बाप, ती खोळ जर तशीच ठुली असती, ती संतांनी खोळ काढून टाकली भरत बुवा, आणि म्हणून इथं जग प्रसिद्ध जगाचा मालक झाला. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर संतांचं. याच्या पलीकडे सांगू का? 16,108 बायका, प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली. 16,108 गुणिले 3 बरोबर 48,324. प्रत्येकीला 10-10 मुलं, 1,61,081. नातू मिळून 56 कोटी यादव, 56 कोटी सगळे मिळले करो. एवढं वैभव, एवढं वैभव सगळं असतानाही सुख नाही. ते सुखही जरी कोणी दिलं असेल तर ते संतांनी दिले. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा. अरे त्याचे मनवोनी सेवा. संतांचे सुख झाले देवा, इतकंच बघायचं आपल्याला. पूर्वार्ध देव सेवा करतो हे नाही इतकायचं आपण. संतांचे सुख झाले या देवा, विटेवरच्या मालकाला संतांचं सुख आहे. किती कर्ज असेल मला सांगा बरं ते. या सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 16,108 बायका तरी सुख नाही. आपल्या बायकासारख्या असतील का? पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. लक्ष्मी एक पत्नी, अख्खं जग जिच्यासाठी बेजार आहे, ती त्याची एक धर्मपत्नी. 16,108 पैकी एक तर इतकी शर्मा बाबा श्रीमंत होती, लक्ष्मी तिच्या पुढे चिल्लर आहे. इतकी श्रीमंत एक बायको, फक्त दिसायला चांगली नव्हती. मग जीचा बाप लय मोठा हुंडा देतो का, मग ती तशी करावत लागती. तुला गठोड पाहिजे आणि पोरगी सुंदर पाहिजे, बसायची जागा हाणायला पाहिजे. रूम नेन 2 महिने उभ्यानच खाय. मग तिच्या बापान काका मोदळे चेअरमन मनी द्याल तर मनी, तो श्रीमंतक नावाचं मनी. तो 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता रोजचं. 26,666 तोळे 8 मासे, याचा एक भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 74 किलो. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं, म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मनी रोजचं देत होता, रोजचं. आणि ही त्याची एक बायको. एकही पुन्हा मालकाच्या पुढे जात नव्हतं. आपल्या बायका तर माहेरातून भैमुगाच्या शेंगा आणल्या. आणि एकादशीच्या दिवशी ते म्हणला शेंगारी काय छान झाल्यात, तुमच्या बाप जन्मी अशा भेटतात का? अरे बापरे, शेंगदाणेच बाहेर आले, शेंगदाण्यासोबत रक्त पण बाहेर आलं तोंडातलं. कशा असं त्यात बघा ना, असं बोलत असतात मालकाला. आणि कशाला संक्रांतीच्या दिवशी सुगडे घेऊन. साध्या शेवया आणल्या. तुमच्याकडे लांबटे म्हणतात का शेवया? शेवया ते गुढीपाड्याच दिवशी सकाळी शेवयाचा भात करतात. आमच्याकडे तुमच्याकडे काय करतात काय माहिती. एकाच्या दारातून महाराज आहेत का काय म्हणलं, हो या 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 बोललं मला. महाराज आज कस काय घरी? आणि म्हणलं कीर्तन नसल्यावर कापाळा टेपट्याला जाऊ का? या 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 शेवयाचा भात केलाय. गावरान तूप होतं, दूध होतं. शेवयाचा भात तूप आणि दूध असलं तरच खावा, नाही तर चिखल खावा पण भात नाही खावा. तुम्ही घरचंच खाता त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे कसं खात असते. तर मग ते असं गावरान तूप हे मला काय कुठला आजार गिजार नसल्यामुळं सगळं खातो. सगळं म्हणजे फक्त माळे गळ्यात याचा ध्यानात.
यायला फक्त भोकाडच पाहिजे पाय घालायला. आणि मग लोकांचं फुकट खायचं म्हणल्यावर नाव तर घ्यावंच लागेल ना. काय शेवा आहे आता रामभाऊ, काय तुमच्या सेवा, काय ना का त्याचं वर्णन करू. त्याच्या माईला काय येत नाही. अरे बापरे, पाडव्याच्या दिवशी तिची माय फुकली न. मी आणलं बाई, त्याच्या माईला सेवा येत नाहीत, पण त्याच्या माईला पोरग झाल्यामुळंच तुला नवरा भेटला ना. हां, नाही तर तुला हिमालयात जावं लागलं असतं भगवी साडी नेसून जय बम बम बोले बोलायला, आहे का नाही. इतकं तर आलं ना त्याच्या माईला, तू यासाठी नवरा करून ठेवला, इतकं तर येतंय ना, आहे का नाही. लाज वाटायला पाहिजे. नवऱ्याच्या माईला नावजी बाईट होती का, तिच्या मुंडक्यात कवा भिताड पडेल काय सांगता येत नाही. गळ्यात शपथ मी कीर्तनात बोलायलो, खोटं कशाला बोलू. हो, मालकाच्या माईची चेष्टा करायची नाही, मालकाच्या बापाची चेष्टा करायची नाही. आणि मालकाला तर पंढरपुरातला मालकच समजायचं. कोणताच उपास धरू नका, सगळे उपास तुमच्या पायावर. विठाला विठाला एवढं वैभव असून सुख नाही मालकाला पंढरपुरातल्या. कोणी दिलं सुख? या संतांनी. या सगळ्या गोष्टीचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि कर्ज असल्यावर मागणं काय नवलाची गोष्ट आहे? काय नवलाची गोष्ट आहे मागणं? यायचं त्याच्याकडे. चरण सेवा अखंडित. विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामदेवराय एक काम करतो ना, तुम्हाला राहण्यासाठी घर नाही, बंगला देऊ का? आगावपणा करू नका देवा, जितकं मागितलं तितकं द्या ना. आम्ही झोपड्यात राहतो का झाडाखाली झोपतो का पत्राचं घर आहे का महाल आहे, याच्याहून तुम्हाला काही संबंध नाही. फक्त आम्ही जेवढं मागतो तितकंच द्या. विटेवरच्या मालकाने नामदेवराला सांगितलं, नामदेवराय मी देव येऊ, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, माझ्या सत्तेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, वेद बोलत नाही, ही सगळी सृष्टी माझ्या ताब्यात आहे ना, तुम्ही मला समजायले काय? नामदेवराय म्हणतात, तुम्हाला मोठं समजितो म्हणूनच आम्ही तुमचं भजन करतो, फक्त आम्ही मागितलं तितकंच द्या, तुमच्या मनानं काहीही देऊ नका. घर नाही तुम्हाला राहण्यासाठी, नसू द्या ना, आम्हाला नसू द्या. आम्ही जर कुठं तक्रार केली की आम्ही देवाचं भजन करतो पण देव आम्हाला घर देत नाही, अशी जर आम्ही तक्रार केली तर आमच्या गालात मारा. पण आम्ही तुम्हाला मागत नाहीत, कुठं तक्रार केली नाही ना देवा, आहे त्या परिस्थितीत आम्ही तुमचं भजन करतो ना 2 टाइम. तुम्ही आम्हाला कशाला घराच्या बाबतीत बोलता? काहीच नको आहे आम्हाला घर, फक्त एकच देऊन टाका, तुमच्या पायाची सेवा द्या. विटेवरच्या मालकानं सांगितलं, ठीक आहे बाबा, पायाची सेवा देऊन टाकतो, पण या पायात फायदा काय? ते नामदेवराय होते, गिरगावकर थोडाच. नामदेवरायानं सांगितलं, देवा तुमच्या शरीरावर, तुमच्या पूर्ण अखंड या गाभ्यावर काय काय फायदा आहे, काय काय तत्व आहे ते तुमची तुम्हाला माहीत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. देवा तुझ्या नावाचा महिमा तुला माहीत नसेल, देवा तुझ्या रूपाचा महिमा तुला माहीत नसेल, देवा तुझ्या पायाचा महिमा तुला माहीत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. किती देवा तुमच्या नामात मोठं तत्व आहे. माणसाचा उद्धार होईल नवल नाही, वानरांचा उद्धार होईल नवल नाही. वानर शाकाहारी येत, शाकाहारी येत वानर, त्यांचा उद्धार होईल नवल नाही. रावणाच्या लंकेत अशी काही एक जात होती राक्षसाच्या कुळात, ती मांस खात नव्हती, ती आस्ती खात होती. भक्षन्ति अस्तिं भयन्ति ताना मृगं भवाति ति जायं कृतो निशाचरो भय व्याप्ति सुधाया तृणभया भय सकलस्थिता. भक्षन्ति अस्तिनं क्रियञ्जना निशाचरो भय जायन्ति दो अपम्पतियानि निरञ्जनो अपम्पतियानि निरञ्जनो अपम्पतियानि. धेनुरति भय सकल स्थिता तिथि वृक्ष भयति ति जायन्ति तो अस्थिर पंजरानि सकल स्थिता यति हिंसाचारो जैवत्तिता प्रतिर्वासा भय सकल स्थितो व्याळा भया भय संग स्तुति व्याळा भया भय संग स्तुति व्याळा भया रे. नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? अस्थि खात होते. चर्मन्नैव भय जायन्तिता पंजरानि भय सकल स्थिता अस्थिर रुधिरोति जायत्तिता प्रियो संगा भय अस्थिर जनो.
मज्जा, तंतू, त्वचा, मांस हे सगळं फेकून द्यायचे आणि ते अस्थी म्हणजे हाडच खायचे. किती दिवस उकळले हाड सीजन तुम्हाला माहिती हो म्हणल्यावर पुन्हा हे म्हणून कवा सीजन तर चालू माणूस आहे. शिजू शकतं का असती? नाही शिजू शकत. पण शर्मा बाबा रावणाच्या लंकेत अशी काही राक्षस होते, आस्ती गिळल्याच्या नंतर त्यांचा जठराग्नी एवढा तेजस्वी होता की आस्ती पचवायची ताकद. किती पापी असतील ते हलकट. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगतो. 24 होते, मला सापडले कालच्या लॉकडाऊनमध्ये, घरी नव्हते आले. अगोदर तर 3च माहीत होते, आता 24 माहीत झाले. त्याच्यातला एक होता कालनेमी. कालनेमीला खोटा महाराज केलतं. तेव्हा जेवढ्या जेवढ्या तुळशीच्या माळ्या घातल्या तेवढे मणी फुटत होते. मग शाडूच्या मातीचे मणी केलते. वैकुंठवाशी हिंगोली जिल्ह्यातलं पुराणातलं रत्न माधव महाराज मगर सांगायचे. मातीचे मणी केले, त्याला कलर लावला आणि त्याच्या गळ्यात कुठल्याच झाडाचा मणी टिकत नव्हता. तुळशीचा तर लांब सोडून द्या, इतकं हलकट. पण ते सुद्धा मुक्त केले. कशानं? नामानं. देवा तुमचं नाव इतकं चांगलं. रूपाची ताकद पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. ही तुमच्या रूपात ताकद आहे. पाहिली या वेध लावी बैशीजीवी जडोनी. अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, तुझे मुख पांडुरंगा. सुख झाले ओ साजनी. कोण म्हणतंय? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञानियांचे राजे. भाषा 56 येत होत्या. 2-2, 3-3 भाषा येणारे नीट बोलणत. आमच्या इथले एक जण मुंबईला, आम्ही सोबतच शिकलो 7वी लोक. ते पुढे गेलं आणि मी तिथंच राहिलो. ते म्युन्सिपाल्टीत नोकरीला लागलं मुंबईला. 72,000 पगार आहे त्याला. दर महिन्याला 71,000ची पेत आहे. ते वरचे 1000 काऊन त्याला काढता येत नाही म्हणून प्यावं लागतं, पेता येत नाही. ते खात्यावर ठेवावं लागतं तिथं. आणि ते गावाकडे आले म्हणून ते गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. अरे मी म्हणलो कशाचं खावा काही कळत ना. हे इंग्रजी भाषा आहे. अरे मी म्हणलं रावश्या तू मी मसुबाच्या डवाला संगत पाणी पिलोत ना रे. आणि तू 72,000 पगार कमवायला तर इतका उच दाढानं बोलायला आहे. तुझ्यासारखी मी शेदडीशी अवताल झुपीन. हे खेड्यात दिवाळीला आल्यावर गावातल्या गरीब लोकांना नीट बोलत नाहीत. 56 भाषा येत होत्या ज्ञानोबरायला. एवढी मोठी विद्वत्ता, विद्वत्तेचं टोक संपत आहे. सागराची उपमा दिली. पण ते ज्ञानोबराय सुद्धा म्हणले ते रूप पाहिल्यावर सुख वाटतंय. हो, इतकी त्या रूपात ताकद आहे. कोण सांगायलंय? नामदेवराय देवाला सूचना करायला. आणि देवा तुमच्या पायाची ताकद तर इतकी मोठी सुख, इतकी इतकी ताकद आहे. तुझे पाये सुख तुझे पायी तुका मने काही न मागे अनेका, तुझे पायी तुका करवाए, तुझे पायी तुका करवाए, तुझे पायी तुका करवाए. काही न मागे अनेका, तुझे पायी तुका करवाए, तुझे पायी तुका तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा संख्यावाचक शब्द नाही. लाख, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, पल्लभास, पलास्ती, आस्तूर, कुमुदिनी, खनी, विन्मखा, खनिभाश्व, खनाश्व, लंघ, शाश्वती, शाश्वखनी, आर्धुगता. काय काय म्हणलं पुन्हा एकदा म्हणा बरं. तुम्हाला इतकं जमल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल ना इटा उचलायला.
तुम्हाला जमत नाही तेच बरं आहे. एकावर 18 शून्य दिल्यावर काय म्हणते? एकावर 18 शून्य दिल्यावर इथून सुरुवात होय तुमची. पुढचं तर गेलं तुमच्या तळ्याच्या पलीकडून. विठाला तुझे पायी सुख सर्व आहे. संख्या प्रणमुच्छते नाम सत्यम वसंती वासा ब्रह्मा भयज्जायते संख्याम नैव स्थिती. सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव यानं या सुखाची संख्यात लिहिली नाही. किती सुख, एवढं सुख. तुझे पायी सुख सर्व आहे. हे देवा तुमच्या पायातली ताकद आहे, म्हणून मला चरणाची सेवा द्या. भगवान म्हणले नामदेवा काय बोलताव? एखादा म्हणत असेल माझ्या पायात सुख आहे म्हणजे काय, पण अनुभव कोणाला याचा साक्षात्कार झालाय का? कोणाला माझ्या पायाचा फायदा झालाय का? ऐका ऐका देवा, ऐका सांगतोय. नामदेवराय एक चरित्र देवाला सांगू लागले. भरत बुवा, कृतात्रेतायुगात पंढरपुरातले मालक रामचंद्र होते. कृतात्रेतायुगात पंढरपुरातले मालक रामप्रभू रामचंद्र राजा दशरथाचे पुत्र, रघुवंशातले राजा, सत्यवादी राजा होते. प्राण जाय परी वचन न जाय ही त्या कुलाची रीत होती. अशा कुळात भगवान प्रभू रामचंद्र 7वा अवतार, कृतात्रेतायुगातला अवतार पंढरपुरातल्या मालकाचा. आणि पंढरपुरातले मालक ते 10 तोंडाचं किडू मारलं. 10 तोंडाचं किडू. देवासाठी ते किडूच नव्हतं तर काय होतं? झुरळच होता रावण देवासाठी. झुरळ होता देवासाठी. तुम्हाला मुद्दा सांगू का? वालीसाठी रावण काय होता? वालीनं रावणाला कुठं घेतलं होतं आंघोळ करताना? किती महाराज फुकल्यावर सुधरताना? मला फुका पहिलं. एके दिवशी वालीला राग आल्यावर कुठं घातला होता रावण? अगा काखी तळी घातिला तो पुरस्तीचा कुमर वहिला आपामपती निराळा स्नान शुद्धी. त्या पुलस्तीचा पुत्र रावण काखेत दाबला. अपामपदी म्हणजे सागराचं स्नान केलं. 4 समुद्राच्या आंघोळी होऊस तर हे 10 तोंडाचं किडू वालीनं खाली पडूच दिलं नाही. वालीच्या बगलात होता रावण. वालीसाठी काय होतं ते? किडूच होतं ना. आणि या वालीला एका चपक्यात रामप्रभूनं मारलं. मग रावण काय होता रामप्रभूसाठी? रावणाला बगलात घेणारा वाली रावणापेक्षा शक्तिशाली असेल का नाही? मग एवढ्या मोठ्या वालीला एका चपक्यात आपटू हाणलंय. त्या अर्थी रावण काय असेल प्रभू रामचंद्रासाठी? किडूच न. हो. योगजन म्हणला मग काऊन नाही लवकर मारला? म्हणलं तुला माहित नाही, तू जरा हिशोबात राहत जाय. जितकं वाढ तितकं खात जाय. तू येडेवानी करू जाऊन. कल इथलं उडालं का तू पुढचं खाय. तिकडे उडालं तर ते दुसरा शिरा करते, पण तू इचकू नकोस. हो नाही म्हणे मग लवकर काऊन नाही मारला? म्हणलं सुंबळ्या, रावण कव्हा मारायचा हे प्रभू रामचंद्राच्या हातात नव्हतं. वर्तोनी दावीन बोलीला वाल्मिका वर्तोनी दाविना रामा माने वर्तोनी दाविना जसं वाल्मिकांना लिहिलंय तसं. अहो ठरलेल्या तिथीलाच रावण मारणार होता. रस्वदीर्घा इतकं सरकत आला नाही. 7व्या अवतारातले पंढरपुरातले मालक सुनेत आणि 8व्या अवतारातले पंढरपुरातले मालक सासू आहेत. मुक्त अवतार आहे 8वा आणि बंदिस्त अवतार आहे 7वा. त्यांच्या लेखणीच्या बाजूला सरकत आलं नाही म्हणून उशिरा मारला. काय म्हणतो नाही असं कसं मुकाड्या बसतो. तसंच असतंय. हो. घरी आले. 14 वर्ष 27 दिवसात सगळी मोडखळीला आलेलं होतं राज्य. 14 वर्ष 27 दिवस प्रभू रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर आणि शत्रुघ्नानं छत्र धरलेलं. काही नाही, फक्त भाकरीपुरतं काम करत होते सेवक. सगळी प्रजा सुखान राहत होती. बाकी डागडुग नाही, काय नाही, काहीच नाही.
भगवान प्रभू रामचंद्राकडे महर्षी वशिष्ठ आले आणि सांगितलं, प्रभू 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर तुमच्या पादुका काढायच्यात, या सिंहासनावर तुम्हाला बसायचं आहे, राज्याची व्यवस्था पुन्हा दुसरी करा ना. आणि मग तयारी सुरू केली. खुर्ची कशी करायची, लक्ष्मणजीला कशी, भरताला कशी, शत्रू पायाची ताकद. नामदेवराय देवाला पायाची सेवा का मागतात याच्यावर सांगायलो, रामायण सांगत नाही, फक्त पुराव्यापुरतं. हो, आता जर तुम्हाला बीडला यायचं असेल तर मग जामखेडला यावंच लागेल ना. हा, दुसरा जरी मार्ग असला तर मधल्या गाव नाही म्हणला, मधल्या गावाला जायचंच नाही, मग वरून जाय. तू वरून गेला तर ते खालून आहेतच ना. तसं पुरावा ऐकण्यासाठी तर रामायण ऐकावं लागेल. म्हणे प्रधान कुठं, मंत्री कुठं, महामंत्री कुठं, सुमंत्री कुठं, प्रधान कुठं, भाट कुठं. भाट कळतून तुम्हाला भाट. पूर्वीच्या काळात राजे महाराजाकडे भाट असायची. आता बी काही काही ढवळ्या कपड्यावाल्याकडे भाट. आमचे साहेब फारच छान, वा बैठक होंग्या असे लय भाट असतात ना. पूर्वीच्या काळात एक भाट असायचा राजाच्या पुढे, राजाधिराज महाराज पधारे, आमच्या ठिकाणी शाळा बांधली, पहिल्या शाळाचे पत्र इकून टाकले, तिथे मशानभूमी केली, तिथलं लोखंड सगळं उचललं, म्हशीला गोठा केला. आणि तरी माणसं असा भाट असतो, त्याला काही असो राजाची स्तुती करायची. त्या भाटाला पण एक सोन्याचं सिंहासन होतं. हे दरबार करण्यासाठी पक्षायतनो भेदितात राजा येते क्रिया. पक्षायतन म्हणजे 15 दिवस, वरी उडणार नाही पक्ष. 15 दिवस गेले. स्वर्गातले लोक बोलील ते. इंद्र सुद्धा हजर होता 4 दिवस अयोध्येला, 4 दिवस इंद्र होता. कसं 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 राज्य दरबार करायचा. पण भगवान प्रभू रामचंद्रानं वशिष्ठाला सांगितलं, इंद्राचा दरबार सुद्धा आपल्या दरबारापाशी 0 वाटला पाहिजे, असा करायचा. सगळा दरबार झाला. राज्याभिषेकाचा मुहूर्त 4 दिवसावर आला काका. मुहूर्त, राज्याभिषेकाचं मुहूर्त असते, वास्तूचं मुहूर्त असते, लग्नाचं मुहूर्त असते. आता नालायक पायाखाली तुडवली ते भाग सोडून द्या. लग्नाच्या मुहूर्ताचा तर काही संबंधच नाही, त्या नाचानाचीतच मुहूर्त चाललंय. आता नवरदेव पण खाली येऊन नाचायलाय. काही दिवसाला येईन नाचुनी म्हणजे बरं आहे. हो, आणि मंगलाष्टकाचा तर काही संबंधच नाही राहिला. कोणते मंगलाष्टक? ताईन सकाराम तात्याचं पोरगण, आणशीराम तात्याची पोरगीन, भावसाहेबाचा बाबियान, हेच दळायलेत. हो, हेच 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 मंगलाष्टक म्हणताना इतके माणसं रडायलेत. नवरी इतकी पण रडन. कशाला रडन? जमलं तेव्हापासून 5,000चं बॅलेन्स सोडिले. आणि कशाला रडन ती? तिनं चट पाहिला, सासरा तळ्यात, सासू मळ्यात, देर खाल्ला काड्या बांधाव, ननन भाकरी टाकायला, नवरा मुठीत. ते कशाला रडन? तिला माहिती गेल्या गेल्या मीच सुरगाळते यायला. त्याच्यामुळे सगळं तिनं ते 2 महिन्यात ऐकू घेतलं ना. हे रडायले, ताई ग नको न रडू, तू कशाला रडायला, उग खायच जाय घरी. आम्ही पाथरीला लग्नाला गेलो. परत पाथरीला लग्नाला गेलो. गायकाला त्यानं शेवटचं मंगलाष्टक म्हणलं, आता सावध सावधान समयो साधा समीप्याशी. ते देव बाप्पा माझ्यासारखं दाड होतं. शेवटचं मंगलाष्टक त्याला म्हणून दिलं. ती बगलात पडशी घेतली. म्हणले, ते म्हणले कोणीकड हे साडे करीन आता. ते म्हणला मला पुढचं येत नाही ना. मग ठोक्या, तुला हे मंगलाष्टक म्हणायची गरज नाही ना. ते मंदिर ब्राह्मणाला तू मधले इचकेव ना, कोणते कोणते इचकवायचे तर. विडाला विडाला कीर्तनाला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, गुण कोणाला नाही. काय घेईनात लोक गुण. फक्त महाराज बलीने खपक्या पाकिट देणे, उडून जाऊनी म्हणून त्याच्यावर नारळ ठेवणे. चल महाराज तू मोठा होय, आम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी इकडून तिकडे वारे. कीर्तन विनोद म्हणून ऐकायची नसते. एखादा सात्विक भाव कीर्तनातला घेऊन जायचा, त्याचं नाव कीर्तन असते. हो, संस्कृती जपायला पाहिजे. मागच्या लोकांनी फार जपली संस्कृती, आपण सुद्धा जपायला पाहिजे. ज्याचे लग्न राहिले त्या तरुणांना एकच विनंती करीन, लग्नात काय धिंगाणा करायचा तर करा, पण मंगलाष्टक सात्विक म्हणू देत जा. इतकं जरी आजच्या लग्नात घेतलं तरी काम झालं. कीर्तन सफल झालं आजचं कीर्तन. काय ते सुंदरसा दरबार भरत बुवा.
राज्याभिषेकाची 4 दिवसावर तयारी आली. रात्रीच्या 1 वाजता पंढरपुरातल्या मालकानं पत्नीला सांगितलं, सीते जी दरबार बघायला चलती का? नामदेवरायनं पाय का मागितले, पायाची सेवा का मागितली याच्यावर सांगतोय मोदळे चर्मन. सीते दरबार बघायला येता का? चला. ही माझी खुर्ची आहे. राज्याभिषेकावरती तू माझ्यापाशी इथं बसणार आहे. इथं लखनलाल बसतील, इथं भरत बसतील, इथं शत्रुघ्न बसतील. ती प्याद्याची, ती गुमास्त्याची, ती भाटाची, ती मंत्र्याची, महामंत्र्याची, सुमंत्र्याची, प्रधानाची. 143 खुर्च्या. भगवान प्रभू रामचंद्राच्या दरबारात गांजा उडून सांगत नाही, वाचून सांगतोय. रामायणात सापडायचं नाही हे बी ध्यान करून घ्या. तुम्ही पुन्हा रामायणीच कितान बाळ्या खोटं बोलतो का? अद्याप नाही. मला काय तुरीच्या पाट्यात नाही गवसलं. शास्त्र वाची जाण कळन तुम्हाला. 143 खुर्च्या. 44 फक्त कॅन्सल केली. ती कोणती कॅन्सल केली पुढे ऐका. योग असा आला, सीताई साहेबांनी पूर्ण दरबार पाहिला, पण त्या सीताई साहेब होत्या. भगवंताला असं वाटत होतं सीतेनं म्हणा, वा काय दरबार आहे, वा काय दरबार आहे. ती काय दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी बाई होती हा? का चालता चालताच कोणाच्या रांजातले का किलोक्षे कांदे उपटिणारी नव्हती हा? का कोणाचा ऊस मोडणारी नव्हती. ती जगाची मालकी नव्हती. ते असं कशाला वाव कशी म्हणीन. भगवान पुढे, सीताई साहेब पाठीमागे. माझघरात आले. माझघर कळतं का जीनच्या पॅन्टीवाल्याला? माझघर, राणीवासा, कुष्मांडगृह. हे तर लय पार गेलं असं तिकून जिल्हा सोडून. कसं कळलं ना आपल्याला? हे वागण्यानुसार नावं बदलले ना. 10-5 माणसं घरी आल्यावर जेवून जात होते, त्याला पाकगृह म्हणायचं. रात्री 2 वाजता जरी कोणी आला तर 2 तरी भाकरी टोपल्यात सापडते आणि त्याला स्वयंपाकघर म्हणते. सासू सासऱ्याला पण भाकरी भेटत नाही, दोघांचीच किचकिच चलती, त्याचं नाव किचन. हे वागण्यानुसार नाव पडले ना. मग राणीवासा, माझघर, कुष्कांडग्रह, अजून 3 पुढचे. हे का कळणार आहे? आणि याचं झालंय कसं माहिती आहे का? आपण घरचं फुकून दिलं आणि शेजाऱ्याचं शेकत बसलो तर आपण भानगड ती झाली ना. दुसऱ्या सगळ्या भाषा शिका. ज्ञानोबारायला 56 भाषा येत होत्या, पण प्रभू तो कोण्या भाषेला सांगितलं? माझा मराठाची बोलक अमृतातेही पैजा जिंके, ऐशा अक्षरे रसिके मिळवीन. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा. आणि भाषा किती येत होत्या? आपली सांभाळली. मला वाटतंय बाजारात सगळ्या गरीबाच्या बायाला साड्या वाटावं. पैशावाल्यानं बाजारात सगळ्या गरीबाच्या बायकायला साड्या वाटावा, पण आधी बायकोला नेसवावं. आधी बायकोला नेसवावं. बायकोचं झंपर फाटलं आणि द्वारकाबाईला लुगडं घेतलं. सुंबळे आहेस का काय? सगळ्या भाषा शिका, पण आधी आपली शिका. सगळ्या शिका, पण आधी आपली शिका. आपण आपली फुकून दिली आणि दुसऱ्याची शेकत बसलो. घरच्याचा इटन, शेजाऱ्याचा बांगणीट. माझ घरात गेले. सीते जी दरबार आवडला नाही? नाही, छान झालं. जरा अशा कुचकतच बोलल्या. तुम्ही एखादा पाहुणा आल्या, वा वा या या या, राम 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 राम, या या. पाहुणा गेटवर दिसावा ना, आपण इकडंच इकडं पाला याचा काय याचा. त्या पाहुण्यानं समजावं आपण आलेली याला नाही बरं वाटलं गडे. त्यानं ध्यानात घेतलं पाहिजे, आहे का नाही? हो. कपाळावरच्या 3 रेषा फडफड केल्या की पाहुण्यानं चहा घेतला की म्हणायचं एसटी जाईन. तया ठाया जाणे अनुचित, अनुचित. तया ठाया जाणे अनुचित, तया ठाया जाणे अनुचित. तुका म्हणे दया संकोच दर्शन, तया ठाया जाणे अनुचित, अनुचित. तया ठाया आदर कळतो ना माणसाला. आदर त्या ठाई जाणे. वा वा वा. आव नहीं आदर नहीं, नहीं नैनों में नैन, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में न कबीरा.
कंचन बरसत में, कबीरा कंचन बरसत में. पाऊस जरी असला सोन्याचं तरी जाऊ नये, आदर कळतो लगेच. भगवंतानं विचार केला, महाल कसा आहे, बरा आहे म्हणली, पण जरा ठासून म्हणलीत नाही. सीते कस काय दरबार, नाही बरा आहे ना प्रभू. सीते बघ ना माझ्याकडे. काय प्रभू, माल कसा वाटला. मी म्हणलं ना प्रभू तुम्हाला चांगला आहे. उल्हासात म्हणत न. आणि प्रभू जरी झाला संसाराचा, लग्न केल्यावर जरा हिशोबातच वागावं लागते. या बा 5 मोटारी चालू येता, मोटारी 5 चालू, पण फुरसन दांडात पडलं, ऊस कोरडा आणि एरंडच भिजले. हो नादी नादीत लागायचं नसतं. फुरसनाला साधं समजायचंच नाही, लग्न केल्यावर बायकोला साधं समजायचंच नाही, म्हणून तर तिला ग्रहलक्ष्मी म्हणतात. वाईट म्हण. त्यातली त्यात आपल्या देशाची स्त्री म्हणजे जगातलं 1 नंबरचं रत्न आहे. या पवित्र देशाची स्त्री म्हणजे सर्वात जडवड रत्न ती आहे. कारण सांगू, रयतेचे राजा यांच्या पोटी जन्माला आले, ज्ञानोबा यांच्या पोटी जन्माला आले, तुकोबा यांच्या पोटी जन्माला आले, महाराणा प्रताप यांच्या पोटी जन्माला आले, अष्टादश संत यांच्या पोटी जन्माला आले. इतकं जडवड रत्न या देशाची स्त्री आहे. ते ती तर आईसाहेब होती, जगाची मालकीन होती. सीते एक विचारू का, मला महाल चांगला झाला मन किंवा नको म्हणू, पण महालात चूक काय ती सांगते का. महालात काय चूक आहे, कमी काय. एक बोलू का प्रभू, बोल ना. आपला संसार कोणामुळे सुखाचा झाला. विटेवरच्या मालकिनीनं 7व्या अवतारातल्या मालकाला विचारलं, मालक आपला फाटलेला विस्कटलेला संसार कोणामुळे सुखाचा झाला. भगवंताच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला आणि एका संन्याशाचं नाव निघलं, त्याचं नाव मारुती. मारुतीरायामुळे आपला संसार सुखाचा झाला. ठीक आहे, एक विचारू प्रभू, तुमचं वर्णन करणाऱ्या भाटाला खुर्ची आहे, मंत्री महामंत्री सुमंत्री आमक्या वगैरे वगैरे 143 खुर्च्या झाल्यात. याच्या पलीकडे सांगू का प्रभू, मारुती जर वल्ली आणायला गेले नसते, पैलवानजीत ना तुम्ही. हा आता लक्षात आलं. हो, मारुतीराय जर वल्ली आणायला गेले नसते तर भरत बुवा लक्ष्मण उठले असते. होय माऊली महाराज, होय पठाडे बुवा उठले असते नाही. आणि तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, जर लक्ष्मण उठले नसते तर रामप्रभू वाचले असते का. ते काय आपला भाऊ नव्हता. खामचे दादा गेले, माती करून आला, नुकती हाणली. आपला भाऊ आहे का तो. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, मारुती वाघ जर नाही उठला तर सासऱ्यात प्राणत्याग करील. सासरा म्हणजे समुद्र, लक्ष्मी सागराची कन्या आहे. सांगा मालक, माझ्या कपाळावरचं कुंकू कोणी शाबीत ठेवलं. बस ते बस, ते फक्त हनुमंताची ताकद आहे, त्याचीच कृपा आहे, म्हणून तुझ्या कपाळावर कुंकू शाबीत आहे. उर्मिला आई साहेब बाजूला होत्या. उर्मिले जी इकडे विचार तुझ्या भाव्याला. भाया म्हणजे प्रभू रामचंद्र. भाऊजी लक्ष्मण, सांगा तुम्हाला कोणी वाचिलं. मारुतीनं. एक शपक पुरावा ऐकिला मी. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. शपक पुरावा आहे, अभंग नाही. आताच सांगा, वकालत तात्काळ करावं. मग मला एक सांगा प्रभू, बाकीच्यांना तुम्ही काय देता याबद्दल माझं दुःख नाही, पण माझ्या त्या दरबारात माझ्या मारुतीरायाला खुर्ची असावा. काका पुन्हा 15 दिवस मुहूर्त लांबीला. पहिली गोष्ट, भरत भाऊ 8 दिवस गेले, खुर्ची कशाची करायची. ते 1 नंबरचं संन्याशी आहे, ते ह्या खुर्चीवर बसतं वय.
हा, ते गादीवर बसतं का ते संन्याशी? ज्यानं भोगाला इस्तू लावला ते पलंगावर कशावर बसन? आणि ज्याला पलंग आवडतो तो भोगाच्या विरोधातला कस काय? हा, ज्यानं कामाला इस्तू लावलाय ना, वैशान्नर भय स्तुती यति काम कामां भयतति दग्ध निकाला निरजायत विश्वाभेतिं भयन्ति व्याप्तिन सुदन्ति काले पञ्चानन भय सकल सुदात् वैश्वानर भय सकल सुदात् वराग्नि भयतति सकलाजन् जठराग्नि भय जायन्तेत अविषाग्नि भय सकल दिदा दग्धर दग्धर भय व्यापान दग्धर दग्धर भय व्यापान दग्धर दग्धर भय व्यापान. काय ताकद आहे? कोणाचं वाक्य आहे? जाबाली यां भयन वाच प्रशुंडी भयननि भयन वाच वैशान्नर भय रक्तांबर भय तेजो कांती भय दिवा नैष्टिक ब्रह्मचर्योस्तता यति अंबरो भयंजने. काय ताकद! असा जगात एकच संन्यासी भरत बुवा, जन्माला आल्यावर त्याच्या आईनं पण त्याचे इंद्रिय पाहिले नाही. लक्षणावरून ओळखीलं पोरग आहे का पोरगी आहे. हो, आणि लग्न नाही केलं म्हणजेच ब्रह्मचारी संन्यासी असते का? पंढरपुरातल्या मालकानं 16,108 लग्न केले तरी ब्रह्मचार्याच्या यादीत. भोग भोगोनी. तुम्हाला एक सांगू का, एखाद्याला जर बायका 5 असतील, करू नका इतक्या. होय माऊली, आहे का नाही? एकच किती बेजार करती. हा, लग्नाचा वाढदिवस होय. उगा हावसानं करीत असते माणूस लग्नाचा वाढदिवस, पण लग्न केल्यावर काय पिना पडतो असं काळजाला मशीन लावून तपासा, मशीन जळण. उगा ते मोठापणा असतो, मोठा वाडा पोकळवा सण वारा जाई भासा भासा. उठ लग्नाला चांगल्या चांगल्याचे दिवे इजलेत. परभणी जिल्ह्याच्या पलीकडे तेलंगणाच्या तिथं कीर्तन एकच केली तर चला विनोद नाही. मागच्या लोकांनी लय केलं, त्याचा अधिकार होता, आपला नाही. तो लग्न करणारा सुद्धा ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. विधीने सेवन विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विधीने वासरू आहे. सगळं विधीनं नियमानुसार झालं की सगळ्या गोष्टी गोड. स्वतःची बायको सोडून जगात जी बाई दिसन तिला माया आणि बहीण कोणी म्हणत असेल तर तो संन्यासी नसून संन्याशाचा बाप आहे. स्वभार्या सांडोनी जाना ज्येष्ठ ती माते समाना कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. स्वतःची पत्नी सोडून ज्येष्ठ असेल तर माय कनिष्ठ बहीण ऐक राजा, तो संन्याशी तो संन्याशी. एखादा म्हणला असं मी लग्न नाही केलं मी ब्रह्मचारी, तुला बायको जागवायचा कटाळा होता. असं काही नाही ना, बिलकुल नाही. तुकोबारायला पत्न्या किती? 2, तरी पंढरपुरातला मालक. असं काय लग्न करणारी माणसं वाईट असते असं काही नाही ना. नाही 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 काही नाही. आणि लग्न नाही केलं म्हणजे फारच दिवा लावला असंही काही नाही. ते सुद्धा त्यांच्या जागेवर श्रेष्ठ. लग्न करणारे पण लग्न करणाऱ्याच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. हो, 1800 बायका होत्या गोपीचंदाला. 1800 झोपीत बी पदर पडू देत नव्हत्या. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हे गोपीचंदाच्या बायकामुळे काकडाय पाठ अभंग त्यांच्यामुळे.
अधिकारी लोक होते. 1 कोटी बायका होत्या चित्रकेतूला. कोटी भार्या चित्रकेतू 80 सहस्र लंकेशा 18 शते गोपी छंदा 12 शते जनका 7 शते 3 दशरथा 2-2 4-4 करणारायची काय सांगायची कथा. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी तो संन्यासी. हा कोणती खुर्ची टाकायची. सोने रुपया माणिक पाषाण कीर्तना पुरतरे. नकोय सोन्याची तपकडी. मीच एकदा चुकून सांगितलं होतं कीर्तनात सोन्याची पलंगाल तपकडी होती. नंतर मला आठवलं. अरे म्हणलं बाळ्या हुकला ना तू. पण ते कोणाला कळायला नाही जमलं ते. हो इचकत असतं ना कधी कधी. ह्या बा जे वाचलं तेच बोलावं नाही तर मग अधिकारी माणसाने सांगितलेलं बोलावं. भांगाऱ्या भुंगाऱ्याने जर सांगितलं कीर्तनात पटकन एखाद्याने विचारलं धोतर पिवळं होऊन हे स्टेज पिवळं वाच. आधारा वाचोनी काय सांगाशील कहाणी काय सांगाशील कहाणी काय सांगाशील आधार वाचोनी काय सांगशील. पुरावा पाहिजे. पुरावा काय करावं. तरु आणले 18. कुष्मांड नावाचा एक तरु आहे. मग घर सांगितलं ते वेगळं. दर्भ नावाचं एक तरु आहे पितराच्या दिवशी वापरते. असे नाना प्रकारचे तरु आणले. स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण आणले. हे फक्त वरी कुबेराच्या अलका नगरीत. आणि पांडवांनी 3 लोक आणले होते 1400 पैकी 1. पुन्हा जगात सापडणार नाही ते स्वस्ती स्त्रियेचे. त्याला सांगितलं याच्यातला कोणता वृक्ष निवडा करायचं. त्याची तपकडी केली. गादी टाकायची कशाची. सच्च्या पंखाची. एक जणाने विचारलं पंखाची गादी का राजहंसाच्या. राजहंसाचे पंख कामा नाही रहित असते. कधी पडतेत राजहंसाचे पंख माहितीये का. मोराचे पंख काम व्यतीत करताना पडते म्हणून ते पंख कामुक येत. म्हणून ते पंख कामुक येत. मोराला पिसारा त्याच दिवशी फुलविता येतोय. मयूर मयुरी शिखरी कुजन आगा वासना वाहत जाण व थंबोनी सकळपणा पिच्छा वेगळे अंग सान कामवृत्ती छाती भय कळा मयुरा नटती त्यागा सोहळा नव्हे लिंगाचा प्रतिभाळा न पुस्तका तो एक निराळा. मोर नपुसकाच्या यादीत आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा शाप आहे मोराला. त्याचं संसार करायचं इंद्रिय भ्रष्ट झालं आणि मग ते नाचू लागलं बायको पुढं. नाचता नाचता काम उत्तृप्त करायचं साधन नाही म्हणून रडू लागलं. आणि रडता रडता मग तिने विचार केला तुमचे इतके मौल्यवान अश्रू खाली कशाला पडू द्यायचे. मग तिनं तोंडात टिपले. मग या मोराला पुढे आवलात. पण मोर एका गुणानं सद्गुणीत आला म्हणून पंढरपुरातल्या मालकान डोक्यावर घेतला. तो सद्गुण काय होता घरी गेल्यावर वाचा. ती गोळी घेतल्यावर रिॲक्शन येईन तुम्हाला. सगळ्या गोळ्या एक खाट्या देत नसते. ती उद्या वाचा. विठाला विठाला त्या मोराचे पंख नको म्हणले राजहंसाचे पंख. मग राजहंसाच्या पंखाची ताकद काय असती. राजहंसाचे पंख भरतबुवा त्याच दिवशी पडत असते. सारस नावाचा पक्षी एक आहे. हो त्याचे पंख जमिनीला टेकत नाहीत. त्याचा संसारही वरी पिलई वरी आणि पंखही खाली येत नाही. धरा भय तळा यती तेजोमय निराळा आगा निशापती छेनी आरगळा भास्करो तेजे जयाची या पंखा भासपन लुप्त पावतात. लुप्त सारस पक्षी फार वर्णन आले का सारसाई वावणी वत्स त्याचा संसार वरी असतो. पण राजहंस नावाचा पक्षी असा आहे. लय मोठी पक्षी आहेत. तुम्हाला सांगतो पोपट जर त्याची जीभ घाशीत राहिली तर ती राम राम घालतं पण चोट टाळ्या खातं किडे खातं. म्हणून पोपटाला बी आपल्या यादीत घेतलं नाही जास्त. फक्त रंगाचं वर्णन केलं शुकाचं. आताही मंडपात शुक पोपट बांधतेत. अरे पोपट्या हे चित्र नको बांधू. ते सुकांना नाव आहे. ते काही सोंग करतात माणसं. पोपटच बांधणं काहीच बांधणं. एका दिवशी महाराज बांधुनी म्हणजे बरं आहे. काय नाना प्रकार शास्त्र माहीत असावं लोकांना.
शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य तृण मानावे, हे आपल्या नियमात आहे. असो, काय सांगू लागलो मग, राजहंसाचे पंख. ज्या दिवशी राजहंसाचा काम तृप्त होतो आणि राजहंसाचा काम 18 महिन्याच्या नंतर पुन्हा प्रज्वलित होत असतो, तितक्या काळापुरता राजहंसाच्या कामाला किलूप आहे. कामाला किलूप नसणारी एकच जात आहे, ती फक्त माणसाची. बाकी सगळ्याच्या कामाला बांध आहे, वळण आहे, भिताड आहे, कवाड आहे, गेट आहे, कंपाऊंड आहे. माणसाच्याच कामाला कंपाऊंड नाही. राजहंसाचा काम गोड. राजहंसाचा चारा कशाचा आहे? राजहंस चारा मुक्ता फळे, मुक्ता फळे, राजहंस चारा मुक्ता फळे, राजहंस चारा मुक्ता फळे, राजहंस चारा मुक्ता फळे. कावळे ढोपरा शंकर तितीरा, राजहंस चारा मुक्ता फळे, मुक्ता फळे, राजहंस चारा मुक्ता फळे. कावळे ढोपरा कंकर तितिरा. तितीर नावाचा पक्षी खडे खाते आणि कावळे कोण्या गाईला चांद पडले, कोण्या गाढवाला चांद पडले, कोण्या बैलाला चांद पडले, ते ढोपरावरलं खातं ते. हे कावळे लय कावळे असे टकटक दिसतात मला कीर्तनात पण. या अशा बनेली काढ्या लगेच कावळे दिसतात. विठाला विठाला ज्याचा आहार मुक्ताचा आहे, ज्याच्या वाणी चुकून बोललो, ज्याच्या मुखात तत्व किती माहिती, पाणी आणि दूध वेगळं करायचं. आता मला बोलू द्या उतरेश. हो, या बा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. नाही तसा हुशार माणूस आहे, हात केल्याशिवाय म्हणत नाही. ज्याचा आहार गोड आहे त्याचा विहार गोड असतो, त्याचा आचार गोड असतो. ज्याचा आहार भ्रष्ट आहे ना ते भ्रष्ट. रावणाचा आहार भ्रष्ट होता. हो, रावणातल्या लंकेतला आहार भ्रष्ट होता, त्याच्यामुळे विचार सुद्धा भ्रष्ट होते. आहारावर फार मोठी ताकद असते. काही माणसं इतकं तिखट खातेत, इतकं तिखट खातेत, वाचिलं की विसरूनच जाते. हो, आहारावर ताकद असते. हो, ताकद असते आहारात. खात जा तिखट, पण काही ठराविक वेळेला. मला वाटतं ज्याची साधक दशा आहे, अभ्यासू दशा आहे, त्यानं आहारावर लय कंट्रोल केलं पाहिजे. हो, मग त्याला पाठांतर होत असतं, ब्रह्मकन्येची कृपा होत असते, अक्षराची कृपा होत असते, शास्त्राची कृपा होत असते, आणि मग त्यानं सांगितलेलं वाक्य लोक मान्य करत असतात. एक जण म्हणला मला इंग्रजीत कीर्तन करायचं. म्हणलं तो मराठीत कोणी ऐकन, आणि इंग्रजीत कुठं जाऊन फुकीत तू. आपल्या भाषा पहिली कळवून मग नंतर जाय. राजहंसाची पंख पडली, त्याची गादी केली. चरण सेवा अखंडित चालल्या, पायाची सेवा. हा, मी येतो कड्यावर. गाईनं कोणाची मका खावा, पण शेणाला दुधाला खुट्यावर यावं. कीर्तनकारानं किती लांब फिरावं, पण आपल्या कड्यावर आलं पाहिजे. हो, मग मालकाची भीती नसती पंढरपुरातल्या. मारुतीरायाला आमंत्रित केलं. राज्याभिषेकाची पर्वणी होती. पर्वकाळ जवळ आलेला होता. मुहूर्ताचा काळ. मारुतीरायाचं आगमन झाल्याबरोबर काय तिथं आक्षण काढ सीताई साहेब. जगाची मालकीन ओवाळायला. हो, जगाची मालकीन काय मारुतीराय असते. विश्व ज्याच्या ताब्यात आहे अशा ब्रह्मांड नायकाची पत्नी मारुतीरायाला आक्षण काढी. आम्हालाही कधी कधी बायका ओवाळी देत नाही. ह्या टिकले लावतात आणि आम्हाला कुखू लावतात ओवाळताना. असं होतं का नाही कधी कधी. महाराज गेल्याबरोबर त्याचे पाय धुणं, त्याला ओवाळणं, फार असं पारलं की आंबाबाई आणि कुकू लावणं, आणि ह्या टिकले लावायल्यात. जगाची मालकीन ओवाळायला. जगाची मालकीन. विश्वाच्या मालकाच्या 3 भावजाया फुलं टाकायला आणि मारुतीराय चलायला. एकीकून प्रभू रामचंद्रानं दंड धरला आणि एकीकून शेष लक्ष्मणजीनं दंड धरला, आणि चौकून सिंहासनं केलेली होते. आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे भाट काही अंतरावर, भाटाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या मधात, राज्याच्या मधात कोणीच नसतं बरं राजाच्या मधात, पण राजाच्या मधात सिंहासन टाकलं. आणि ते सिंहासन प्रभू रामचंद्रापेक्षा काही यत्किंचित कमी होतं. त्याला माहीत होतं मारुती आपल्यापेक्षा उंच सिंहासनावर बसणार नाहीत, म्हणून थोडंफार कमी होतं. लक्ष्मणजीपेक्षा आणि भरत शत्रुघ्नपेक्षा उंच होतं. प्रभू रामचंद्रापेक्षा थोडंसं खाली होतं. आणि मारुतीरायाला जवळ आले, दोघांनी दंड धरले. बसा. मागे सरकले. डोळ्यातून पाणी आलं. सीतेनं सांगितलं, हनुमंता, अरे बाळा,
तुझ्यामुळे आम्ही एक महिनाभर मुहूर्त लांबिलं. पुन्हा मुहूर्त वशिष्ठाच्या हातानं काढ बाळा. हे फक्त तुला खुर्ची नव्हती याच्याकरता मी नाराज होते. मालकानं पुन्हा लोक बोलिले, ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी बोलिले, तुला हे आसन केले हनुमंता. मारुतीरायानं साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, कामाला इस्तू लावलाय, भोग काय करायचा. ज्यानं वासनेला इस्तू लावलाय त्याला सिंहासन काय करायचं. मी तुमच्या दरबारात बसतो, पण मी बसल तिथं बसू द्या. तुम्ही बसा प्रभू सिंहासनावर. राज्याभिषेक झाला काका, वरी बसले आणि राज्याभिषेक झाल्याच्यानंतर प्रभू रामचंद्राच्या पुढे मारुतीरायानं डावा गुडघा टेकला, उजव्या गुडघ्यावर हात जोडेन असे बसले. एका एका ठिकाणी तर असं आहे, उजवा गुडघा टेकला आणि डाव्या गुडघ्यावर हात, असं समजायचं मूर्ती घडीनार पेलेला होता. अशी मूर्ती नाहीये. मारुतीरायाची मूर्ती कोण्या हातावर पर्वत असावा याचं सुद्धा शास्त्र आहे. आपण आणणारे काय, मूर्ती आणायला ते गेल ते रावसाहेब तात्यान ते फुल गांजा वाढणार, त्याला कळतं का कोणती मूर्ती आणावं, कोण्या हातावर मारुतीरायाच्या पर्वत असावं. इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात. हो, त्याचं सुद्धा शास्त्र आहे. मारुतीरायाने डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडले. जिथं जिथं रामप्रभूचे मंदिर आहेत तिथं मारुतीराय त्याच्या रेषेत नाहीत, पुढे आहेत असे हात जोडलेले. आणि मला ही जागा देऊन टाका. दृष्टांत संपला. विटेवरच्या मालकानं दंडक काढा. 7व्या अवतारात जो संन्यासी माझ्या पायापाशी बसला, जो संन्यासी माझ्या पायापाशी बसला, माझे मंदिर नसले तरी चालतील, प्रत्येक गावात माझं मंदिर नसलं तरी चालेल. आजही सगळ्या गावात रामाचे मंदिर नाहीत, पण मारुतीचं मंदिर, पण माझ्या पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचं मंदिर असणं गरजेचं आहे. दुसरा दृष्टांत सांगतो. ज्याला संसारात पडायचं, माऊली बुवा तुम्ही पाया पडा असताना मारुतीच्या, हो नाही एकदाच बस झालं म्हणून तर इतका गोड कारभार आहे. दोनदा पडल्यावर तंगडे वाढते, बस झालं एकदाच. पाया पडावं लागतंय. मारुतीच्या पाया पडल्याशिवाय शेवंतीच नाही. तरी पण काय काय नवरदेव त्याच्या पण बुटाडा सगळं पाया पडायले. सासऱ्यानं दिलेल्या पैशावरला बुटन इतका टेकीत आला, त्यानं रावणाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या. तो धोतर फुकायला किती टाइम लागेल त्याला. हा, एक म्हातारा म्हणला आम्ही पडत होतो. आरम्यानला तुला काय कळतं डांगऱ्या, मारुतीच्या पुढे बुटाडा सगळं पाया पडत असतात का. त्यानं रावणाचे दुपारा गुडघ्यापासून खाली हाणलेत आणि तू हाणायला किती टाइम लागल. नालायक माणसं काही कायला गडबडीला झाला असं बाजाराला, रिक्षा उभा असा आणि बिडी अर्धी असा टाकून द्या वाटत नाही. मागून बिडी धर तू जय मारुती राय, धोतर पेटन. त्यानं लंका जाळली, तू आकाशटा फुकायला किती टाइम लागल. दृष्टांत संपला. मला सांगा, पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय संसाराला सुरुवात नाही. संन्यासी आहे पण संसाराला सुरुवात नाही. एवढा मोठा मान नामदेवराय विटेवरच्या मालकाला म्हणतात. मारुतीरायाला कशामुळं दिला तर विटेवरच्या मालकानं नमूद होऊन सांगितलं, पायापाशी मारुतीराय बसले म्हणून या टोकाचा अधिकार दिला. मग पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला तुमचं मंदिर नसलं तरी चालेल, पण मारुतीरायाचं मंदिर व्हावा अशी पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचं तुम्ही इतकं नाविन्य कौतुक करत आहात. इतकी पायापाशी बसलेल्याची ताकद आहे, मग आम्हाला तरी दुसरं कशाला काय देता. हे
पायापाशी बसलेल्या व्यक्तीचा आदर. रावण नालायक होता. विभीषणाला पण आपल्या संतांनी उचललेलं नाही हे ध्यानात ठेवा. विभीषण भजन जरी करीत होता ना, तरी पण तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज त्याला महाराज नाही म्हणले. हो, बरी तो महामूर्ख जाना, स्वार्थी होता, खुर्चीचा लागत होता तो, खुर्चीचा. हा, त्यानं फक्त खुर्चीसाठी भजन केलं. मी आणि आता काय करणार आहे मो, आहे का नाही? ते कुठं आसन काय आहे चिरंजीव, पण आपल्या काही स्वप्नात बी नाही. काय करणार आहे बाळ्याचं? हो, खुर्चीसाठी. हो, रावण तर नालायकच होता, त्याबद्दल दुमत नाही. पण नालायक रावणानं जगाची मालकीन अशोक वाटिकेत ठेवली. कौरक बोलायचंय किती वेळ? अजून 15 मिनिटं. ठीक आहे. हो, म्हणजे 15 मिनिटं महाराज यायचे का पुढारी यायचे? म्हणजे पुढारी यायचे 15 मिनिटं मोठे असते. ते म्हणते 2च मिनिटात आलो, मग 35 मिनिटाला येतो. म्हणजे महाराज यायचे 15 मिनिटं ना. हो, माणसं जेवायचे पुन्हा. हो, अशोक वाटिकेत आईसाहेबाला ठेवलं. आणि विभीषण एका संन्याशाला भेटला. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. म्हणले मला तुमच्याकडे यायचंय. मारुतीराय म्हणले जाहीर प्रकटन नाही, काय नाही, पत्रिका छापायचं काम नाही, प्रचार नाही, आमकं नाही, काय नाही, सोपं काम करा, आमच्या मालकाची पाय धरा. विभीषण म्हणले अरे हनुमंता, तुला लग्नाचं काय कळणार बाबा? तुम्हाला मागणं पुढं फुफुटा उड, बायको काय असती लग्न करणाऱ्यालाच माहिती आहे. मारुतीराय म्हणले म्या लग्न केलं नाही, पण संसार किती विचित्र आहे म्या मालकाचा पाहिलाय. आणि संसारात किती सुख आहे मलाही माहिती. फलकट तो संसार येते सार, म्हणून तर मी भगवंताचं भजन करतो. म्हणले मी तुम्हाला नाव ठेवत नाही मारुतीराय म्हणले, पण आमच्या मालकाच्या पायात इतकी मोठी ताकद आहे, तुम्हाला वाटत असेल की ती बायको हरते काय नाही. नाही म्हणे हनुमंता, पाय धरल्यावर तुमचे मालक मला स्वीकारतील का याची शंका आहे. का शंका आहे? तुमच्या मालकाची पत्नी माझ्या सख्ख्या भावानं अशोक वाटिकेत ठेवली आणि रावणाचा मी सख्खा भाऊ आहे. मारुतीराय म्हणले ते बाकीचं इचकितच नाहीत, तू फक्त पाय धर. शरणांगता वज्रपंजरू. पाय धरल्याबरोबर मारुतीरायनं आवाज दिला, अय कोण? वानर आहे ना, रावणाचा भाऊ विभीषण. हा ना. मारुतीराय म्हणले मुकाडे बसा, हे आपल्याकडे आल्यावरच कामाचं आहे. म्हणून तर राजकारणात साम दाम दंड आणि भेद. हो, फुटपाडी ना. विभीषण इकडे घेतला, सुग्रीवाला पाणी आणायला लावलं. कशात पाणी आणलं असन? संकल्प सोडायला. आमचे रामायणकार सांगतात आता ऐका बरं का. आणि काय त्या ठिकाणी संकल्प सोडायचा बरं का. आणि मग लागली सुग्रीव सोन्याची गुंडी घेऊन गेला बरं का. वनवासात सोन्याची गुंडी नसती रे सुमळ्या. असं काही सांग जाऊ नको, मरतेन माणसं. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1,00,000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. शास्त्र बापाची जहागिरी नाही मनानं सांगायला. पलाशम द्रोणो पलाशम पात्र दुरुण. पळसाच्या पानाचं द्रोण पाणी आणलं आणि संकल्प सोडा. रावण मारल्याच्या नंतर लंका तुम्हाला देऊन टाकील. टाकली देऊन लंका या नामदेवरायकडे. नामदेवराय म्हणले देवा, ज्यानं बायको चोरून नेली त्याला लंका देऊन टाकली, कशा करता? पाय धरल्यामुळं. ऐका पुन्हा. देवा, रावणानं शक्ती कोणाच्या अंगावर सोडली होती? लक्ष्मणाच्या का विभीषणाच्या? हा, किती महाराज फुकल्यावर सुधारायचे? रावणाला सगळ्यात जास्त रामाचा आणि लक्ष्मणाचा नव्हता, विभीषणाचा होता. भाऊ महा आहे आणि तिकडे गेलाच कस काय याचा राग होता रावणाला. म्हणून विभीषणाच्या अंगावर शक्ती सोडली. पण युद्धाला जाता जाता पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, लखन, विभीषणाच्या अंगावरच्या केसाला धक्का, आपल्या जीवाला धक्का. शक्ती आल्याबरोबर विभीषण बाजूला ढकलला आणि लक्ष्मणाने छातीवर शक्ती घेतली. देवा, गरज काय होती? शरणांगता वज्रपंजरू. आमचे पाय धरणाऱ्याला आम्ही मरू देत नाहीत. मग नामदेवराय म्हणले, देवा, तुझे पाय धरणाऱ्या विभीषणाला बायको चोरून नेणारा
त्याचा सख्खा भाऊ आहे. बायको चोरून नेणाऱ्याच्या भावाला पाय धरल्यामुळं 7 कोटी घराची लंका दिलीस. बायको चोरून नेणाऱ्या भावाला त्याला स्वतः वाचून स्वतःच्या भावाच्या अंगावर शक्ती घ्यायला लावली. इतकी तुझ्या पायात ताकद आहे, मग आम्हालाही दुसरं नको. चरण सेवा अखंडित 15 मिनिटात. फक्त आम्हाला पायाची सेवा पाहिजे. याच्याकरता देवाचे पाय पवित्र. न्यायशास्त्र 6 शास्त्रकार येतं. 6 लोकांनी 6 शास्त्र केले. त्याच्यापैकी सांख्य नावाचं शास्त्र कपिलाने केलं आणि न्याय नावाचं शास्त्र गौतमाने केलं. सांख्यम मुच्छतेन कपिलायम न्यायो गौतमो भया. तुमचं शास्त्र आहे ना वकीलजी, हे गौतमान लिहिले गौतमानं. त्याच्यात 2 श्लोक आलेत. मला सापडे तर तुमच्याकडे पाठील. मी 9 वर्षापूर्वी वाचील ते, पण आता मला पूर्णतः पाठ नाही. न्यायाधीशानं ज्याला फाशीची शिक्षा सुनावली, न्यायाधीशानं फाशीची शिक्षा सुनावल्या ज्या पेननं फाईलवर सही केली ती पेन न्यायाधीश मोडून टाकतो. असं आहे का नाही? त्याचं टोक मोडून टाकते. मी आतापर्यंत लय लोकायला विचारलं पण कोण नाही उत्तर सांगितलं. अनिष्टो भय तत्व हिंसाचारम स्थते वचम टाका प्रमुच्यते जाया न्याय देवतां स्थते वच. म्हणून पेनचं नोक खोडीत असते. हे त्याचं शास्त्र आहे. मी वकील नाही, 7वी शिकलो तरी पण पाठ आहे. विठाला विठाला न्यायशास्त्राचे करते मुनिश्री गौतम ब्रह्मदेवाची जावाई विश्वात सुंदर अशी कन्या जन्माला घातली. तिचं नाव अहिल्या. पण 33 कोटी देवाचा राजा इंद्र, ज्याच्याकडे 222 काम आहेत, त्यानं अनुचित प्रकार केला. 2 देवायला कोंबडं केलं आणि हे देव कोंबडे नव्हते, हे देव कोंबडे झालते. इंद्राकून लाच घेतली, लालूच घेतली आणि 2:15 वाजता बोंबलले. कोंबडं कोणाचं ओरडू? माऊली बुवा सकाळी ओरडत असते, पण हे ठरून केलेले कोंबडे होते. हे 2 वाजताच ओरडले संध्याकाळी. रातच्या 2 वाजता कोंबडं हरवलं म्हणून म्हाताऱ्याच्या लक्षात आलं. पहाड झाली, ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं आणि कमलुंड घेऊन म्हातारा आंघोळीला गेलं. गंगेने शाप दिला. वेगळ्या स्थितीला अपमुहूर्तावर गंगेला बाटवत नसते म्हणून या शापानं तुझी पत्नी कलंकित होईल. गंगेनं गौतमाला शाप आणि इकडे इंद्र गौतमाचं रूप घेऊन घरी परत आले. आवाज दिला अहिल्ये. 3रं उदाहरण सांगतो पायाची ताकद काय. तर इंद्रानं मालकानं आवाज दिला, आपण कोण? रूप प्रगट केलं आणि आईन दिलं, सांगितलं जा ऐकून निघून. तितकाच राग आला. अहिल्या इतकी ताकदवान होती. 3.5 वर्ष नुसता पाऊस पडला, नुसता पाऊस पडला, नुसता पाऊस, ऊनच नाही. 3.5 वर्ष काय पिकवायचंय म्हणून 5 वारी पद्धतीच्या साळी होत्या साळी. गौतमानं ती पण धरली चिखलात, ती पण हाणली आणि अहिल्याच्या हातात इतकी ताकद होती. तिनं पेरलेला भात ती पण जर 4थ्या मुर्डनात गेली तर 1ल्या मुर्डनातला भात कापायला येत होता. तिच्या हाताची ताकद काय असेल कल्पना करा. मग हिच्या हातातली ताकद त्या काळात वल्ल्या दुष्काळात साधू जगवायची ताकद जिच्या हातात होती. हिनं शाप दिला असता तर इंद्रिया बुक्का झाला असता. हो, इंद्रिया बुक. वरी लोक पाप करणार होते बरं का. जाई हो तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबारायनं 400 वर्षापूर्वी वरी बोट केलं तेव्हा पाप करणारे वरीच होते. आता जर तो प्रसंग झाला असता तर तुकाराम महाराजाला पण कळालं नसतं कोणाकोणाकडे बोट करू. हो, इतकी पाप्यांची संख्या त्या काळात वरीच होते. इंद्र अत्यंत पापी. चंद्र किती पापी सांगू तुम्हाला. ज्या गुरुजीनं चंद्राला शिकलं त्या गुरुजीची पत्नी गुरुमाता शर्माबुवा आणि त्या गुरुमाते शिरातला चंद्र म्हणून तो थोत्तर काळ झालं त्याचं. इतका विचित्रपणा होता. अजून 6 लोक होते. पुन्हा आपला वेळ संपला. कशाला दुसऱ्याच्या रानात आऊत आणायचं. विठाला 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 योग असा आला म्हणून म्हाताऱ्याने शाप दिला. तू जगत सुंदरी आहे पण चुकीचं काम केलंस तो दगड होऊन पडन. आणि ती दगड होऊन पडली. एकदा भगवान प्रभू रामचंद्र एक महात्मा वनातून चालले होते. अख्खं वन वाळलेलं, एकच झाड, पठाडे बुवा हिरवं, एकच झाड. तर प्रभू रामचंद्राने त्या महाराजाला विचारलं, एक सर्वाम तरुयाम शाखायम प्रसन्नस्तु भय शाखा तरुवरम भय छाया येन काष्टाम शुष्काति जायम येन विहंगमास्त्योर. सगळ्या वनातली झाडं काष्ट शुष्क म्हणजे वाळलेली आहेत. एकच झाड हिरवं कस काय? याला माहित नाही का?
माहीत नाही विचारणाऱ्याला, पण साधूच्या मुखातून ऐकण्याचा आनंद आहे. म्हणून गुरुजींना विचारलं. गुरुजी म्हणले तिथे गेल्यावर सांगतो. तिथे गेल्यावर त्या झाडाखाली अशी शिळा होती लांबणीची पडलेली. एक मंजुळ वारा आलं. वारा आल्याच्या नंतर भगवंताच्या पायावरची अशी धूळ उडाली आणि त्या शिळेवर पडली. शिळा होती मनुष्य झाली. आमच्या इथंही सांगतात आता ऐका बरं का. आणि काय ऊन तापलेलं होतं बरं का. आणि काय त्या उन्हानं प्रभू रामचंद्राला घाम येऊ लागला बरं का. सुंबळ्या वाचून सांगायचं आहे राम सूर्यवंशी, ज्याच्या कृपेने सूर्य उदयाला येतो किंवा अस्ताला जातो तो सूर्य रामाचा घाम कसा काढीन रे रावसाहेब. सूर्य रामाचा घाम कसा काढीन. काय ताकद आहे सूर्याची. प्रभू रामचंद्राचा घाम काढायचा. काय रामाला घाम आला बरं का. आणि मग ती गर्दाबाद सावली पाहिली आणि राम घाम पुशीत पुशीत त्या झाडाखाली गेले. सगळं गवत होतं. एकच दगड होता त्याच्यावर मांडी घालून बसले. मग त्या बाईचा उद्धार झाला. असं नसतं रे. राम हे साधू संतांचा आदर करणारे होते. साधू मुनींचं दर्शन घेणारे होते. लोपामुद्रेचं दर्शन प्रभू रामचंद्रानं 9 बाऱ्या घेतलं. 9 बाऱ्या एका साधूच्या पत्नीचं. तर अहिल्याला पाय कसा लावतील. भगवंताच्या पायावरचा मातीचा कण उडाला आणि दगडाची बाई झाली. विश्वसुंदरी होती ती. विश्वसुंदरी. मोरड्याला संसार पुन्हा तासात आला आणि जगाला अन्नदान करण्याची संधी, महान मोठं पुण्य करण्याची संधी गौतमाला पत्नीपासून होती. ती पत्नी दगड झाल्यापासून महात्मा नाराज होता. पण ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या विष्णू परमात्म्याच्या पायाच्या मातीचा कण पडल्याच्या नंतर पुन्हा पूर्वपदाला आली आणि तिथून पुढं पुन्हा अन्नसत्र सुरू झालं. भगवान आमचे नामदेवराय सांगतात देवा अहिल्याचा उद्धार कशामुळं. माझ्या पायातल्या कणामुळं. मग तुमच्या पायातल्या मातीच्या कणामुळं अहिल्याचा उद्धार होतोय. इतकी तुमच्या पायावरच्या कणात ताकद येतं. पायात किती ताकद. चरण सेवा अखंडित. म्हणून मला पायाची सेवा पाहिजे. आज 8व्या अवतारात भांडणं लागले भरतबुवा. किती झाले 15 मिनटं 5 मिनटं बाकी येतं. भांडणं लागले भांडणं. कारण तुम्हाला नंतर मनोगत व्यक्त करायला 10 मिनटं लागतील ना. एवढी मोठी माणसं आलीत सगळी तुमच्याकरता. 8व्या अवतारात भांडणं लागली. भांडणं इतकी विकोपाला गेली. एवढी विकोपाला गेली की बघता सोय नाही. काय करावं. भांडणं मिटवायला पाठिले विदुर काकानं. राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका. हो 1 नंबरचा डॉन कृष्ण होते राजकारणात. कृष्णासारखा राजकारण करणारा पृथ्वीवर जितके देश एकाही देशात डॉन नाही. 1 नंबरचा डॉन कृष्ण. 2 नंबरचे डॉन विदुर. 3 नंबरचे डॉन कनक. 4 नंबरचे डॉन चाणक्य. आणि 5 नंबरचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर 6वा डॉन आला नाही, येणार नाही आणि बाळू जिवंत येतोपर्यंत नाही बी. विठाला विठाला या विदुर काकानी 2 नंबरच्या डॉननी सांगितलं भांडण मिटवायला मोठ्याकडे जा. भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे गेले. दुर्योधनाला थोडंसं दुःख वाटलं. पायापाशी बसला नाही. उशाला बसला. अर्जुन उशिरा गेले. भगवंताच्या पायापाशी न बसता, पायापसल्या अंथरुणावर न बसता अंथरुणाच्या खाली पायापाशी बसला. कोण. अर्जुन. पायाचं स्तवन करीत. भगवंताला जाग आली. देव कुठं झोपत असतो का. देव झोपला कधी समजायचा. ज्याच्या कपाळाला रुपया लावला, शेणाचा गोळा ठुला, 2-4 उदबत्त्या लावल्या आणि 5-6 म्हाताऱ्या रडायला बसल्या की असं समजायचं देव याच्यासाठी झोपला. जाग्या माणसांसाठी देव झोपलेला नाही. एकाच जणाला विचारलं घंटा काऊन वाजितेत. देवाला जर धुंदीत असेल तर त्याला सांगायचं मी आलो. त्याला धुंदत नसते रे धुंद्या. त्याला कशाची धुंदे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला सर्वत्र तो व्यापला. त्याला कशाची धुंद आली. तू कशाला त्याला उठी. तू घंटा नाद एक असा नाद असतो चांगल्या प्रकारच्या वताऱ्याने वतवलेली घंटा, चांगल्या प्रकारच्या वताऱ्याने बनवलेला टाळ. घुळघुळा वाजती. हो अजून बी काही काही टाळ असे खटालच वाजत आहेत. कारण त्याच्यात कासं किती टाकावा, त्याच्यात पितळ किती टाकावा ही ज्याला मात्रा कळती का त्यानं केलेला टाळच असा गुळगुळ वाजतो. घंटा बघा असा घंटा नाद दिल्याच्या नव्हतं. घंटम भय व्याप्ती छंद पराभय जायन्ते अर्जव हृदयम शांतिरमस्तिक्षेति भया भय जायन्ते स्थिरत्व तत्वम भय व्याप्ती ना छंद पराभय जायन्ते अस्थिर स्थिरतो स्थिरंति जाय स्थिरत्वा स्थिर स्थिरतो जा मिमंति घंटा नादति छंद पराभासं भयंजनो पराभासं भयंजनो पराभासं भयंजनो. तशी जर घंटा असेल लोलक असा आदळल्याबरोबर त्याच्यातून ध्वनी निघतो आणि तो ध्वनी हृदयावर आदळतो आणि हृदयावर आदळला की चित्त स्थिर करतो. जवळी नाही चित्त
काय मांडी येले प्रीत प्रेत. देवाचं दर्शन घेत असताना चित्त स्थिर पाहिजे. घंटेचा नाद हृदयावर आदळला की चित्त स्थिर होते आणि तितक्या वेळापुरता आपल्याला देव प्रसन्न वाटतो. देव प्रसन्नच आहे, पण आपल्या दृष्टीला प्रसन्न वाटतो का? एरवी का वाटत नाही? आपलं चित्त भरकय आणि घंटा चित्ताला शुद्ध करते, याच्याकरता घंटा असती. जेवताना पाणी काऊन फिरीत येत? मुंगे आत येऊनी म्हणून का? त्याला सुद्धा दोष असतो. म्हणून चला काय सांगू लागलो, पायथ्यापाशी बसले. अगोदर भगवान उठले. उठल्याबरोबर अर्जुनाला नमस्कार केला. दुर्योधन फुगला. काय म्हणे मी आधी आलो? आले आधी, पण मला ते आधी दिसले. दृष्टांत संपला. पायापाशी बसलेला अगोदर दिसतो. व्यवहारातलं दृष्टांत आहे. भगवंतानं पायापाशी बसलेल्या पांडवांसाठी 56 कोटी यादव, वज्र नावाचा मुलगा देवाचा, 56 कोटी यादवापैकी वज्र नावाचा मुलगा सुदाम देवाचे पोहे खाल्ल्यामुळं तेवढाच वाचला. बाकी 56 कोटी यादवापैकी वज्र जर सोडून दिला तर मैरेक नावाची दारू पिऊन प्रभास क्षेत्राला सगळे मेले. हे कोणासाठी? हे तिकडे गुतले. द्वारकेचा राणा पांडवा घरी, भगवान पांडवाच्या घरी राहिले आणि संसार मातीत पडला. पांडवाला गादी, भजन करणाऱ्याला गादी भेटावा म्हणून पंढरपुरातल्या मालकानं 19 पापं केले. 19 पापापैकी त्याला इतका त्रास झाला पंढरपुरातल्या मालकाला. आपल्याला वेळ नाही. हाईस पांडवांना इंद्रप्रस्थचं राज्य भेटावा म्हणून देवाने इतका ताण सहन केला. देवा पायापाशी बसलेल्या पांडवांसाठी इतका ताण सहन केलास. इतके तुझे पाय पवित्र आहेत म्हणून चरण सेवा अखंडित. कानोपात्रा नावाची स्त्री नामदेव ज्ञानोबरायला भेटली. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची. ज्ञानोबरायची भेट झाल्यावर एकच विचारलं, कल्याण कसं होईल? एकच काम कर, पंढरपूरला जाईन विटेवरच्या मालकाचे पाय धर. विटेवरच्या मालकाचे पाय धरले, त्याच्यावर देह ठेवला. तिथं अशी शंका झाली, देवाला पवित्र करावा का हिला फेकून द्यावा? सगळे बापू आपल्या कामात गुतले. दार लावलं. अनंत शास्त्रीनं पोतडं टाकलं. अनंता तुझं मी सांगत सो अनंत, पाहे पा कान्हो पात्रा पवित्र. विटेवरचा अनंत, अनंत नावाच्या पुजाऱ्याला सांगित होता, हे अनंता मी तुला विटेवरचा अनंत सांगतोय. माझ्या पायानं ती पवित्र झाली, माझं भजन करून ती पवित्र झाली, मला पाहून ती पवित्र झाली. या सगळ्या पुण्याची त्रिकुटी एकत्रित आली. ती इतकी पवित्र आहे. जगाची मालकीन डाव्या हाताला, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा आणि वारांगणात तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी विटेवरच्या मालकानं उजव्या हाताला ठुली. आज त्या जाग्यावर तरटीचं झाड उगलंय. तिचं दर्शन घेतल्याशिवाय विटेवरच्या मालकाचं दर्शन नाही, किंवा विटेवरच्या मालकाचं दर्शन तिचं घेतल्याशिवाय पावत नाही. नामदेवरायाने विचारलं, देवा जगाची मालकीन लक्ष्मी आहे, तिला डावीकडे ठेवलं. तुम्ही जगाचे मालक आहे, तुमचा दर्शनाचा मान लक्ष्मी आई साहेबाचा दर्शनाचा मान तिला देऊन टाकला. असं तिच्याकडं काय? निळोबारायचा सुंदरसा पुरावा आहे. सांगितलं, तिनं माझे पाय धरून अंतकालेचे मामेवर स्मरणमुक्त कलेवर शेवटच्या श्वासापर्यंत माझं भजन केलं. एकदा मला पाहिल्या डोळे झाकले तर पुन्हा काही पाहिलं नाही आणि शेवटच्या टप्प्यात माझे पाय धरले. ती इतकी पवित्र झाली म्हणून उजव्या हाताला. मग तुमचे पाय धरल्यावर तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी इतके पुनीत. अहो शास्त्री आचार्य पंडित लय मेले, मधात जाळले का कोणी? नाही. एकटी कान्हो पात्र आतमध्ये. ताकद कशाची? पायाची. चरण सेवा खंडित. विठोबार घुमाई 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 विठोबार घुमाई. बरायन माऊली महाराज पठाडे. गोड असं सुंदरसं नाविन्य. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचं मंदिर, माझ्या विश्वाच्या मालकाचं मंदिर. अशा दिव्य तेजस्वी अशा सुंदर अशा मूर्त्या. माझ्या विटेवरच्या मालकाच्या सुद्धा गोड अशा प्रतिभा, अशा हुबेहूब. बऱ्याच लोक उल्हासान म्हणतात, काय नाही रानात बांधावर बेल निघलीन, बेली खाली महादेव मांडला. अभिषेक कोण करीन? सातार भाई का? असा लय उल्हास असतो लोकायला. रानात बेलीचं झाड निघलं मी महादेवच मांडला. अरे संगोपन करणं महत्त्वाचा विषय. मांडायला काय कोणी मांडील? स्वच्छता, नाविन्य, रोजची पूजा, असं गोड सुंदर शिवास्तू. इतकं सुंदर मंदिर, इतकं सुंदर मंदिर. तिथं असं 10-5 मिनटं बसावं, गोड असं देवाचं ध्यान करावं. असं सुंदरसं माऊली महाराज पठाडे तुम्ही गोडसं मंदिर केलं. एवढी मोठी वास्तू इथं. इथे एखाद्या गोर गरिबाचं जर लग्न लागलं तर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य माऊली महाराज तुम्हाला प्राप्त होईल. एखाद्या गरिबाच्या एखाद्या माऊलीला बाळ झालं, आनंदाचा वर्षाव करत असताना त्या बारशाचा कार्यक्रम जर इथं झाला
तर प्रत्यक्ष द्वारकेत यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. किती मोठी वास्तू आहे. पावसाळ्यात कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं काही असेल, इतका सुंदरसं नाविन्य असे मंडप मी चाकरवाडीला माऊली दादांच्या आश्रमावर बघितली की मधात अशी काही घाणघूण होणार नाही. तर बऱ्याच ठिकाणी काही इकडं तिकडं लटकिलेलं, त्याच्यावर आमकं बस, ते खाली सगळी घाण पडती. नाविन्यपूर्ण मंडप आहे खूप. या बा भजे सगळ्याला तळता येत नाही, पण चांगले झालेले सांगता येते. हो, मला जरी नाही करता आलं तरी मला चांगलं मात्र सांगता येते. हो, माणसानं इतकं तरी बोललं पाहिजे. आपल्याला नाही चाल म्हणता आली तरी पण ज्यानं चांगली चाल म्हणली का त्याला म्हणलंच पाहिजे याचा आवाज गोड आहे. हां, नाही ते तालात कच्चच आहे. तू भीमसेन जोशीचा चुलता आहेस का? असं लय इचकायचं नाद, लय काय कायचं, चांगलं म्हटलं पाहिजे. फार सुंदर, इतका सुंदर आश्रम, झाडं झाडं एवढं करण्यासाठी तुम्हाला खूप सायास करावं लागले असतील. एवढे मोठे घर, एवढं सुंदर. वरी आले त्या वारकरी बसले. आमचे सगळे वारकरी वरी VIP रूममध्ये होते. हो, गुडघे इतकी गादीन तेन असं मस्त सगळी सुविधा, गरम पाण्याची व्यवस्था वारकऱ्यांना सुद्धा. आपली तुम्हाला धन्यवाद. मला असं वाटते तुमच्या घरात वारकरी परंपरा आहे. तुमचे बाबासुद्धा सात्विक विचाराचे, सदाचारी विचाराचे, पारमार्थिक वृत्तीचे, ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक. तुमच्या आईवडिलांनी जे पुण्य केलं आहे ते पुण्य तुमच्या पाठीवर पडलं आहे आणि त्या पुण्याईनं तुम्ही मोठे झालात. मी नेहमी सांगत असतो, मोठी माणसं कीर्तनाला नेऊन पाकिटं देत असतात. मोठी माणसं कीर्तनाला नेऊन पाकिटं देत असतात, पण मिळालेले पाकिटं पचण्यासाठी गरिबाचे आशीर्वाद लागत असतात. हो, गोर गरीब कीर्तनाला गर्दी करत असतात, म्हणून माऊली महाराज मोठाली माणसं कीर्तनाला नेत असतात. असा विषय आहे. संपत्ती आईवडील कमवून ठेवत असतात. आजोबा पंजोबाची संपत्ती आपल्याला आपत्याला वारसा हक्काने मिळत असते, पण ही संपत्ती टिकण्यासाठी वाडवडिलांचे आशीर्वाद सुद्धा तितकेच गरजेचे असतात. निश्चित तुमच्या आजोबा पंजोबाच्या एखाद्या कुळामध्ये एखादी सात्विक सदाचारी माऊली जन्माला आली असेल की तिनं दारात आलेला वारकरी उपाशी जाऊ दिला नसेल, तुमच्या कुळात एखादी महात्मा स्त्री, माऊली स्त्री जन्माला आली असेल आणि त्या आजीबाईचं पुण्य असेल, त्या आजोबांचं पुण्य असेल, त्या पुण्याईनं तुमची नाव महाराष्ट्रभर कान्याकोपऱ्यात फिरत आहे. हे सगळं तुमच्या वाडवडिलांचं वंशाचं पुण्य आहे आणि या पुण्याईनं तुम्ही अशी उंच भरारी घेतली माऊली. असाच इथून पुढे उंच गरुड झेप घेऊ. महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यात वारकरी संप्रदायाचा गोड असा प्रचार तुमच्या मुखारविंदातून हो, हीच माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. आणि मला असं वाटतंय इथंच तुमचं लग्न कार्यक्रमातच झालं वाटतं. आजचा दिवस आहे, आजचा गोड, आजच्या दिवशीच त्यांचं लग्न झालेलं होतं. आज त्यांच्या लग्नाचा आपल्याला त्याला ॲनिव्हर्सरी काय म्हणते ते असं ते पण जमते होय म्हणायला. ऐकून इंग्रजी आली मला. अहो, अंगठा देणाऱ्या बायासुद्धा म्हणतात मी बिजी आहे, मला टेन्शन आलं आहे, बँकेत करा सही तर लावा शाही म्हणतात. आणि तिला म्हणलं आजीबाई काय, तर नाही लय टेन्शन येईन, लय ताण आला आणि लय बिजी, म्हणजे ती 10% इंग्रजी बोलायली. तर मी काय माझ्या गोळ्या थोड्या संपल्या, मलाही जरा ऐकून येते ना. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याही लग्नाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. गोड अशा प्रकारचा तुमचा प्रपंच हो. त्या प्रपंचात नलाचं दमयंतीवर आणि दमयंतीचं नलावर जितकं प्रेम तितकं प्रेम तुमचं एकमेकावर हो. या प्रपंचात तुमच्या जितकं प्रेम मंदोदरीचं रावणावर होतं तितकंच रावणाचं प्रेम मंदोदरीवर होतं. तितकं प्रेम तुमच्या संसारात रावणाला जरी मी वाईट म्हणत असेल, पण संसारात रावण स्वतः पत्नीवर प्रेम करत असताना वाईट नव्हता. रावणाची मंदोदरी नावाची पत्नी रावणासोबत सती गेली. रामायणात नका ऐकू, दुसऱ्या पुराणात पहा. दोघांची चिता एकत्रित पेटिल्याच्या नंतर अग्नीला मंदोदरीनं सांगितलं होतं, अग्नी राजा माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळ. मंदोदरीनं अग्नीला सांगितलं, अग्नी राजा माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळ. तर अग्नीनं सांगितलं, बाई निसर्गाचा नियम आहे, प्रेताला अग्नी लागल्याच्या नंतर कपडा जळत असतो आणि कपडा जळाल्यावर शरीर जळत असते, मला काही थांबवता येत नाही. मंदोदरीनं सांगितलं, तुझं काम तू कर, माझं मी करीन. 22 वर्षाचा मुलगा झाल्या वक्षस्थळातून दूध आलतं अभिमन्यूच्या आईच्या. 22 वर्षाचा मुलगा झाल्यावर रणात पडल्याच्या नंतर देवाला पत्र लिहायचं होतं. कागद काळा होता, शाही काळी होती, दुसरी शाही कुठून आणावा, म्हणून 22 वर्षाचा अभिमन्यू रणात पडल्यावर वक्षस्थळातून दूध आलं. डाव्या हातात वक्षस्थळातलं दूध घेतलं ना अक्षर लिहिलं, तिचं नाव होतं काय, अभिमन्यूच्या आईचं नाव सुभद्रा. आणि मालक मशानभूमीत जळत असताना आपल्या अगोदर मालक जळू नये
म्हणून दोन्ही वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या त्या मंडोदरीच्या. किती प्रेम असन मंडोदरीचं रावणावर, तितकं प्रेम तुमचं एकमेकावर राहो ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. दुसरी गोष्ट भगवान प्रभू रामचंद्राची सीता 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होती, तरी पण तिलाच शोधलं आणि तिलाच घरी आणलं. जितकं रामाचं सीतेवर प्रेम तितकंच तुमचं तुमच्या धर्मपत्नीवर कायमस्वरूपी राहो. आणि हे प्रेम गोडवा वाढवण्याचं गोड अशा प्रकारचं अधिष्ठान लौकिक स्थितोक्रिया जय भवो हे सर्व अष्टादश संतांची कृपा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखोबाई या सर्व संतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळो ही संतांच्या चरणी प्रार्थना करतो. वेळ झालाय. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृदंग असेल, गायन असेल, कीर्तन असेल, व्याख्यान असेल, प्रवचन असेल, रामायण असेल अशी करणारी दिग्गज रथी महारथी महाराज मंडळी आहेत. त्यांच्या चरणी सुद्धा नाक घासून प्रणाम. महाराष्ट्रातली बुलंद पक्वाद क्षेत्रातली तोफ आहे आमचे भरत महाराज, त्यांनाही सुद्धा प्रणाम. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. आणि मौली महाराज पठाडे, तुमच्या आजच्या या कर्तव्याला देवाचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि याच कार्यक्रमात तुमचं लग्न झाल्यामुळं तीही तुमची आजची पर्वणी आहे. या सर्व गोड पर्वणीला पुनश्च प्रणाम करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर